of the match is sponsored by रईस बिल्डर एंड डेवलपर। तारिक रईस रिस्ट वॉच। खिलाड़ी का नाम है संयुक्त के निशांत। आइए, निशांत कमाल की बल्लेबाजी की उन्होंने, दो बहुत ही खूबसूरत सिक्सर मारे और सामने वाली टीम को शांत कर दिया निशांत ने। तंजीम गोरेकर फोकसमैन रिस्ट वॉच देते हुए सदा मुस्कुराते रहते हैं। अब मैन ऑफ द मैच की तरफ हम बढ़ रहे हैं, जिन्होंने 15 रन बनाए, 2 विकेट लिए। द ऑलराउंडर ऑफ संयुक्त स्पोर्ट रोशन। बिल्कुल कमाल की बल्लेबाजी गेंदबाजी की रोशन ने और अपनी टीम को भी रोशन कर दिया रोशन ने। आइए, रोशन मैन ऑफ द मैच खिलाड़ी। सबसे पहले हम गिफ्ट टेम्पर स्पॉन्सर बाय असफर बोलिंजकर, जावेद दलवी साहब एंड डबल ए भारत गैस, उमर खान शॉटगन, ये गिफ्ट टेम्पर दे रहे हैं। ये सारी देन एक्समैन जावेद दलवी और असफर बोलिंजकर की। ओमान शेख परिवार के चश्मो चराग ये गिफ्ट टेम्पर देते हुए नईम शेख साहब ये गिफ्ट टेम्पर देने जा रहे हैं। ये सारी देन डबल ए भारत गैस, असफर बोलिंजकर सिलेंडर, दुनिया का बेताज बादशाह। अब एसके स्पोर्ट शादाब कोतकर स्पॉन्सर एक कैप पिना रहे हैं, तंजीम गोरेकर। उसके बाद ताज़ा किचन वाउचर को देने जा रहे हैं नईम शेख। उसके बाद डी साकारिया के बैग को देने जा रहे हैं उमर खान, लाहौटी कंपाउंड, सूट शेरवानी का एक ही मरकज़। अब एवन जोड़ी अंजूर नीलेश पाटिल शुकेट डाकी की देन फ्रूट बास्केट दे रहे हैं तंजीम गोरेकर। और आखिर में पहली मर्तबा इंट्रोड्यूस मार्बल ट्रॉफी को देने जा रहे हैं नईम शेख साहब, एक्रेलिक आर्ट 2 के पल्लन भाई की देन। बहुत शुक्रिया तमाम मेहमानों का हमसे जुड़ने के लिए प्रेजेंटेशन में। एंड फर्स्ट ऑफ ऑल मैनी कॉन्ग्रेचुलेशन रोशन, यू गिवन ए फंटास्टिक परफॉर्मेंस। देखिए, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट, ऑलराउंडर की भूमिका बहुत बड़ी होती है और आपने आज ऑलराउंडर रोल अदा किया है। कैसा लगा? बहुत अच्छा लगा और ये बॉली टॉपरी का मैन ऑफ द मैच मिलकर बहुत खुशी हो गई है। ये किसी सपने से कम भी नहीं रहता है। हाँ, एक बात बताइए कि आज जो टीम खेली है उसके पीछे क्या रीज़न था? कप्तानी बहुत अच्छी थी कि पूरा टीम वर्क था? हाँ, पूरा टीम वर्क था। हम महापौर में भी अच्छे खेले, फाइनल में हार गए, इसलिए हमारी टीम बहुत अच्छी है, बॉलिंग भी लाइनअप अच्छा है। इस जीत को आप किसके नाम देंगे? पूरी टीम के नाम, खासकर अशफाक भाई के नाम। और आपके स्पॉन्सर? अशफाक भाई और वैभव पाटिल। यस, तो दोस्तों ये थे रोशन जो मैन ऑफ द मैच रहे, ऑलराउंडर। मैं आपको लिए चलता हूँ कमेंट्री बॉक्स में, जहाँ पे शुभात धुमाल इस वक्त तैयार है। धन्यवाद सिद्दीक बाबे सर, धन्यवाद मजर खान। तर जो सामना सुरू आहे आपण पाहतोय सेवा स्पोर्ट्स विपक्ष जॉली कामतकर या दोन संघामध्ये जॉली कामतकर संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय। धावसंख्यावरून पाहतोय धावपलकर झालेली आहे ती 12 धावा। पहिले षटक मार्गस्थ आहे, पहिलं षटक धरतो गोलंदाज अली, सामनाकरी फलंदाज निहार प्रतिका बादून फेवलमध्ये परतलेला आहे। याली हेलिकॉप्टर उडवलेलं आहे डाऊन द ग्राउंड, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। एक चिक्की रन्स पूर्ण करतात फलंदाज, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला तालमेल आपण पाहतो आणि एका धावेने या षटकाची समाप्ती होते। पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जॉली कामतकर संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावपलकर 1 बाद 13 धावा, 1 बाद 13 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। हा सिटी पूलमधील सामना आपण पाहतोय सेवा स्पोर्ट्स विपक्ष जॉली कामतकर। यानंतर ग्रामीण पूलकडे आपण वळणार आहोत आणि ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल एसीसी पडगा विपक्ष मिताली इंटरप्राइजेस वडगार। वॉट अ मॅच! पीटीसी क्रिकेटमधील एक बलाढ्य संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बीटीसी क्रिकेटमध्ये बीसीए क्रिकेटमधील एक बलाढ्य संघ। वडघर विपक्ष पडगा हा सामना, पुढील सामना ग्रामीण पूलमधील आपण पाहणार आहोत। धावसंख्यावरून पाहतोय धावपलकावर 13 धावा पहिल्या षटकात समाप्त झालेले आहे।
तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहूया कोणता येतोय. सूरज भोईर येतोय, मॅन फ्रॉम केवनी, सन ऑफ केवनी. सूरज भोईर बॉलिंग मार्कवर दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. हाजी समज सेट स्टँड इन कडून. सूरज भोईर सामना करेल फलंदाज निहार. सूरज टर्न फ्रॉम पार एंड. यावेळी लॉर फुलटा चेंडूला समोर खेळायचा होता, मध्ये चेंडू होतो पॉइंट रिझन मध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रोच्या रूपाने आणि दुसरी धाव ही फलंदाज पूर्ण करतायत. जिथे एक धाव होती तिथे 2 धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आणि धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या 2ने वाढून झालेली ती धावफलकावर 15 धावा. तो आज के दिन का ये चौथा मुकाबला चलता हुआ जॉली स्पोर्ट्स कामतगर और शिवास स्पोर्ट्स के बीच में, जहां पर शिवास ने पहले टॉस जीता, उसके बाद फील्डिंग का फैसला लिया. दूसरे ओवर का खेल चलता हुआ, स्कोर हम देखें तो 1 विकेट गंवाने के बाद 15 रन. तस्लीम शेख भी हमसे जुड़ चुके हैं. वेलकम तस्लीम भाई, आपका इस्तेकबाल है बाली ट्रॉफी में. सूरज भोईर टर्न फ्रॉम पार एंड अगेन फेसिंग हिम निहार. यावेळी रायझिंग डिलिव्हरी अप्रतिम. चेंडू पिच झाल्यानंतर चेंडू उचलला होता आणि फलंदाज निहार पूर्णपणे अचंबित होत आहे. अप्रतिम डिलिव्हरी आपण बघतोय सूरज भोईर याच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 15 धावा. सूरज भोईर कडून वलताना. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेत आला नाही. प्रॉपर टायमिंग ते इथे पाहायला मिळालं नव्हतं. एक धाव तर पूर्ण केली जाते जोपर्यंत स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय आणि एका धावीने जॉली कामतगर संघाची धावसंख्या हळूच मिळू शकते. धावसंख्या 1ने वाढून झालेली ती धावफलकावर 16 धावा. इस वक्त निहार और अरविंद बल्लेबाजी कर रहे हैं, जबकि निहार बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. 9 रन बनाकर खेले, जिसमें एक बाउंड्री उन्होंने लगाई. अरविंद ने अब तक अपना खाता नहीं खोला है. पहले ओवर में हम देखें तो 13 रन आ गए थे. सूरज भोईर आपल्या स्पेलमधील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळतोय. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मधून चेंडू जातोय सीमा पार, काडाकेदार चौकार. जी बिल्कुल, बहुत बढ़िया स्ट्रोक आता हुआ इस बार अरविंद के बल्ले से. देखिए किस तरह से ये स्ट्रोक को लगाया था, वहाँ पर अरविंद ने शॉट गेंद थी और उसको हुक कर दिया था 4 रनों के लिए. गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए चौके की मदद से स्कोर जा पहुंचा है 20 रनों पर. धावसंख्या 20 होते या चौकाराने. दुसरं षटक मार्गस्थ असताना सूरज भोईर मॅन फ्रॉम केवनी दुसरं षटक हाताळतोय शिवास स्पोर्ट्स या संघाकडून. सामनाकारी फलंदाज पुन्हा एकदा अरविंद. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. यावेळी अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर खूपच उचलला होता आणि फलंदाजाचे आवाक्यावरचा चेंडू पंचांचा वाटचा इशारा ओन फॉर द बोर्डचा इशारा तिथून दिला जातोय. अवंत धावेमध्ये भर पडते. जी बिल्कुल, वेस्टेज डिलीवरी रही थी इस बार सूरज भोईर की. 1 रन की मदद से स्कोर 21 पर जा पहुंचा है. एकवीस धावा धावफलकावर झळकल्या गेलेल्या आहेत. यावेळी अप्रतिम चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बाउन्स होतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, वेगवान गोलंदाज आहे. आपण पाहतोय सूरज भोईर जो ग्रामीण क्रिकेटमध्ये केवनी दिवस संघाकडून चांगली कामगिरी करतोय. एक फोकस प्लेयर आहे. भिवंडीमधील वेगवान गोलंदाजामध्ये सूरज भोईर याचं नाव घेतलं जात आहे. तो सूरज भोईर सध्या गोलंदाजी करताना. सामना करेल फलंदाज अरविंद. सूरज भोईर टर्न फ्रॉम पार इन. यावेळी मोठा फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकापासून दूर आणि चेंडू जातो मिड विकेटच्या वरून सीमा पार
झटणाटेदार षटकार. बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर अरविंद द्वारा. फोर्सिंग स्ट्रोक खेला था, ये देखिए किस तरह से ये स्ट्रोक लगाया वहाँ पर अरविंद ने. फोर्सिंग स्ट्रोक मिड विकेट के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए. ओवर की समाप्ति होती हुई 2 ओवर की समाप्ति पर बहुत बढ़िया टोटल अब तक बना लिया जॉली स्पोर्ट्स कामतगर ने. 27 रन टॉस हार कर पहले बल्लेबाजी करती हुई, जहाँ पर हम देख सकते कि अरविंद इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी करे और निहार दोनों ही बल्लेबाज बेहतरीन बल्लेबाजी करते हुए. पहले ओवर में अली ने 13 रन खर्च किए, उसके बाद सूरज भुईर के ओवर में 14 रन आ गए थे. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. मित्रांनो, आज 19 मार्च आज तालुका क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्या, गावदेव अंजुर आणि RD 4440 ओले संघाचा अष्टपैलू खेळाडू कुणाल म्हात्रे याचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 खेळाडूंचा जन्म झाला होता. कारण 1973 मध्ये इंग्लंडचा स्पिनर गोलंदाज एस्ले गायल्स आणि 1978 मध्ये श्रीलंकन स्पिनर रंगना हेराता याचा जन्म झाला होता. आजच्या दिवशी 1877 मध्ये टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिला टेस्ट सामना ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्ध 45 धावांनी जिंकला होता. तर आजच्या दिवशी न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्टमध्ये अवघ्या 42 धावांवर गारद झाला होता. तीसरे ओवर में अब शिवास स्पोर्ट्स की तरफ से भूषण को बुलाया गया है, जबकि पहले 2 ओवर में अच्छा टोटल अब तक बना लिया है जॉली स्पोर्ट्स कामतगर ने 27 रन. भूषण आते हुए गेंदबाजी के लिए. आज के दिन का ये चौथा मुकाबला चलता हुआ. पहला मुकाबला जहां पर अपने नाम किया था भादोड़ की टीम ने, उसके बाद हमने देखा कि साइज खारबाव ने जीता. उसके बाद सिटी का मुकाबला रहा था जहां पर संयुक्त स्पोर्ट्स ने जीत प्राप्त की. उसी बीच वहां पर हेलीकॉप्टर, ओ हो क्या कमाल का स्ट्रोक निहार के बल्ले से आता हुआ हेलीकॉप्टर स्ट्रोक. कॉर्नर के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहूया कशा प्रकारे फटका खेळला होता निहार याने. हे आपण पाहू शकता निहार याच्या बॅटमधून निघालेला हा सदाबार षटकार. बिल्कुल निहार इस वक्त बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करे. हेलीकॉप्टर स्ट्रोक लगाया था वहां पर निहार ने भूषण की पहली गेंद के ऊपर. निहार के बल्ले में काफ़ी निखार नज़र आ रहा है. सिक्सर की मदद से स्कोर 33 पर. निहार एक बार फिर से सामना करेंगे भूषण का. उसी बीच वहां पर देखना इस बार अच्छी लंबाई की गेंद रही थी और प्ले डाउन इस बार आउट हो गए. वहां पर निहार अच्छी गेंद इस बार रही थी भूषण की, जहां पर बड़ा विकेट हासिल करते हुए निहार की पारी समाप्त होती हुई. एक तुमारी गमारी आपल्याला पाहायला मिळते. प्लेडॉनच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर विकेट हिट विकेटच्या पद्धतीने फलंदाज बाद झाले, सोचित ज्याला मराठीमध्ये म्हटलं जात आहे. तर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे जॉली कामतगर संघाचा. निहार यांनी बाद होण्यापूर्वी चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. सलामीला येऊन 15 धावा ची एक चांगली खेळलेली आहे. त्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. बल्लेबाजी के लिए अब यश पाटिल को बुलाया गया है, जबकि निहार आउट होकर वापस जा चुके. अच्छी बल्लेबाजी की, अच्छी शुरुआत दी निहार ने. आउट होने से पहले 15 रन बनाए उन्होंने, लेकिन बहुत ही शानदार गेंद के ऊपर आउट होकर वापस जाते हुए. एक बार फिर से भूषण इस बार सामना करेंगे यश पाटिल. हो कमाल की गेंद, लेकिन नो बॉल का इशारा आता हुआ. नक्कीच ओस्टेप आणि पुढील चेंडू उघडा डोळे पहाड नेट, कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्रीट.
धावसंख्ये दरम्यान एका धावेने वाढून झालेली ती 34 धावा. ओ स्टेपचा हा 9 चेंडू दिलेला आहे पंचाने. बिल्कुल गेंद तो बहुत बढ़िया थी, वहाँ पर अनप्लेबल गेंद थी लेकिन ओवर स्टेप हो गए थे वहाँ गेंदबाज भूषण. उसी बीच वहाँ पर ये देखना यश के बल्ले से इस बार स्ट्रोक आता हुआ. ओहो कमाल की फील्डिंग वहाँ पर सूरज भोईर की. नक्की लगभग 2 रन बचाए अपनी टीम के लिए उन्होंने. ज्याप्रमाणे नक्कीच जंगलामध्ये वाघ हरणावर झडप मारतोय त्याप्रमाणे झडप मारली होती अक्षरश क्षेत्ररक्षक सूरज भोईर यांनी चेंडूवर आणि आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा वाचवलेल्या आहेत. जी बिल्कुल कमाल की फील्डिंग वहाँ पर सूरज भोईर की. 2 रनों की मदद से स्कोर 36 पर जा पहुंचा है. इस बार गति परिवर्तन करने की कोशिश वहाँ पर विकेटों के बीच में रखी थी इस गेंद को भूषण ने. अच्छा बॉटम हैंड का इस्तेमाल देखने को मिला है बल्लेबाज यश द्वारा. 1 रन आता हुआ इस गेंद के ऊपर. स्कोर 1 रन की मदद से धीमे से आगे खिसकता हुआ 37. 2 विकेटें गंवाने के बाद जॉली स्पोर्ट्स कामतगर. षटकारानंतर चांगली मजरखाना वापसी केलेल्या गोलंदाज भूषण याने पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केला त्याने. त्यानंतर चांगले कमबॅक. यावेळी 1 धाव तर पूर्ण केली जात आहे. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ते 38 धाव. आपण सिटी पूलमधील सामना पाहतोय. शिवा स्पोर्ट्सचा विपक्ष जॉली कामगार. यानंतर ग्रामीण पूलमधील सामना आपल्याला पाहायला मिळालेला मिताली एंटरप्राइजेस वडगार विरुद्ध SSC पडगा. तर SSC पडगा संघाचा संघनायक आणि मिताली एंटरप्राइजेस वडगार संघाचा संघनायक आपण या इनिंगच्या अगोदर आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेक केली जाणार आहे. उसी बीच वहाँ पर ऑन साइड की दिशा में खेलने की कोशिश की थी. सवाल ज़रूर पूछा था वहाँ पर गेंदबाज भूषण ने लेकिन लाजवाब गेंद रही थी वहाँ पर. ओवर की समाप्ति होती हुई 3 ओवर की समाप्ति पर रन बने हैं 38 विकेटें गंवाने के बाद. आइए आगे के ओवर में क्या कुछ होता है ये सब कुछ बताएंगे सिद्दीक भाबे सर और मखमली आवाज़ कुणाल दाते सर. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय धावफलकावर 38 धावा. मोस्ट वेलकम व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. हरीश पंड्या सरांचं इथे आगमन झालं आहे. येस, थँक्यू मजर खान आणि त्याचबरोबर सुभाष धुमळ आमच्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. 38 रन 2 विकेट इथे गमावलेत 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. सुस्थितीमध्ये आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर. शिवा स्पोर्ट्सच्या विरुद्ध खेळत असताना या मॅचमध्ये टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अरविंद खेळतोय 4 बॉलमध्ये 11 रन, तर यशच्या बॅटमधून आतापर्यंत 4 बॉलमध्ये 3 रन.
यश थोडंसं शांत खेळताना दिसतोय, परंतु अरविंदच्या बॅटमधून धमाकेदार बॅटिंग इथे होत असताना बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा इथे अंपायरच्या माध्यमातून होतो आणि चौथ्या ओव्हरमध्ये हा बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. चांगला निर्णय मी म्हणेन अरविंद याचा, कारण दोन्ही बॅट्समनने 4-4 बॉल खेळलेत आणि 5-6 ओव्हरच्या मॅचमध्ये सेट होण्यासाठी एवढे बॉल पुरेसे असतात. अगदी बरोबर, योग्य प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे कुणाल दाते सरांनी आणि त्या प्रतिक्रियेशी मी पूर्णपणे सहमत आहे. तर दोन्ही बॅट्समन आता जवळपास सेट झालेत आणि चौथ्या ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करण्याची जबाबदारी विजयच्या खांद्यावर असेल. अरविंद असेल स्ट्रायकिंग एंडला, विजय आहे बॉलिंग मार्कवर. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये, शॉट बॅकवर्ड पॉईंट ठेवण्यात आलाय आणि एक शॉट कव्हर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. डीपमध्ये फिल्डर येत आहेत, डीप पॉईंटपर्यंत धावून अंतर गाठत आणि तोपर्यंत एक रन इथे कंप्लीट केली जाईल. चांगला निर्णय दोन्ही बॅट्समनचा, कारण दुसरी रन थोडीशी धोक्याचीच होती. अगदी बरोबर, दुसरी रन धोक्याची होती आणि तो धोका ओळखला होता. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगला फटकाही कुणाल दाते सर आपण पाहिला होता, बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट खेळला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंट रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. एकंदरीत एक चांगलं क्रिकेट. ओव्हरऑल चांगली बॅटिंग खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बॉलिंग असं नाही की कमकुवत होते, बॉलिंग देखील चांगलीच होते, परंतु त्यापेक्षा बॅटिंग सध्या सरस वाटते या मॅचमध्ये. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट, मिड ऑफच्या दरम्यान फिल्डर आहे, त्याला क्लिअर केले, थोडंसं मागे बॉल जातोय, तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि आता रनआउटची संधी आहे आणि यावेळेला चूक होताना दिसत नाहीये. फलंदाज बाद, मोठी विकेट. यश बॅक टू द पॅव्हिलियन आणि इथे एक चांगला धक्का बसतोय टीम जॉली स्पोर्ट्स कामतघरला. अगदी बरोबर, यश याला बाद करण्यात प्रतिस्पर्धी संघ शिवा स्पोर्ट्स संघाने यश मिळवलेलं आहे. 40 रनवर ही तिसरी विकेट इथे गमावली आहे. यश आउट होऊन परतलाय. मिड ऑफच्या दरम्यान खूप चांगली फिल्डिंग प्रलेशच्या माध्यमातून आणि तेवढा चांगला थ्रो बॉलर एंडला. तर नवीन फलंदाज अमोल पाटील येतोय. कल की रात इनकी बात रही थी. चांगला खेळ केला होता कालच्या रात्रीमध्ये अमोल पाटील यांनी. गावदेवी अंजूरच्या विरुद्ध खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने जिंकला. 24 रनची सदाबार खेळी केली कालच्या रात्रीमध्ये आणि आज पुन्हा एकदा सिटी क्रिकेटमध्ये दमखम दाखवायचा अमोल पाटील यांना, परंतु तेवढाच दमदार खेळ सध्या अरविंद करताना दिसतात जॉली स्पोर्ट्स कामतघरच्या माध्यमातून. अर्जुन आणि अमोल आता नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल. लेफ्ट राऊंड विकेट, बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कट, डीप पॉईंटच्या दिशेने बॅकवर्ड पॉईंटला खूप चांगली फिल्डिंग होते. एक रन तत्पूर्वी चिकी सिंगल कंप्लीट करत असताना दोन्ही बॅट्समन ताळमेळ चांगलं दिसलं या रनमध्ये. अगदी बरोबर, चांगला तालमेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि रनिंग बिटवीन द विकेटसाठी मॅन्युअल जर उघडून बघितलं तर एस नो वेट या 3 गोष्टी खूप आवश्यक असतात. 3 गोष्टी आणि ज्यावेळेला तुम्ही ऑनफिल्ड खेळता त्यावेळेला याच 3 शब्दाचा वापर जास्तीत जास्त केला जातो आणि हे 3 शब्द कुठेतरी चुकले की मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट जाते. जे आपण या अगोदरच्या बॉलवर पाहिलं, बॅट्समन आऊट झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. यश, अमोल पाटील पहिला बॉल फेस करताना दिसतील. रन झालेत 41. यावेळी मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू. चांगला बॉल डॉट बॉल इथे येतोय आणि हे महत्वाचं आहे ज्यावेळेला बॅटिंग पॉवर प्ले असतो. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये जेवढे डॉट बॉल येतील तेवढे मात्र विरोधी टीम आहेत त्या वरचा ठरतात, हे इथे दिसतंय. चेंज ऑफ पेस, गती थोडीशी कमी केली, फ्लाईट दिली, परंतु दिशा थोडीशी खराब वाटली अंपायरला आणि त्याचमुळे हा वाईट बॉलचा इशारा आलाय. अगदी बरोबर, दिशा भरकटलेली आहे. तुम्ही जेव्हा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करता तेव्हा मात्र दिशेवर नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते दिशेवर नियंत्रण राखता आलेलं नाही गोलंदाजाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, यावेळी मात्र चांगला चेंडू. दिशेमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस आणि यावेळी मात्र नियंत्रणही पाहायला मिळतंय. ना आता लाईन चांगली होती, लाईन आणि लेंथ अतिशय योग्य होती. अमोलला इथे बीट करून बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि आता मात्र आपण पाहतोय स्कोर बोर्ड रन आहेत 42. शॉर्ट बॉल स्क्वेअर कट केला. आता थर्ड मॅनला बॉल बीट करून जाईल कारण आउटफील्ड भरपूर फास्ट आहे या परशुराम टावरे स्टेडियमची. बॉल सीमा पार अमोलच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. टीमची धावसंख्या 46. 46 धावा धावफलक झाल्या गेल्या गेल्यात. एक चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय.
या षटकाची सुरुवात एकेरी धावेने झाली होती आणि या षटकाची सांगता होते शेवट होतोय चौकाराने. चांगला स्क्वेअर कट चौकारीत येतोय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि ओव्हरचा खेळ संपला आहे. 4 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअरबोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 46 रन. पुढील सामना आपण ग्रामीणपूरमधील पाहणार आहोत. SCC पाडगा विरुद्ध मिताली एंटरप्राइजेस वडगर या दोन संघामध्ये. पुढील सामन्यामध्ये आपण दर्शन पाटील, जीत पाटील, दीपक पाटील यांना पाहायला विसरू नका. तर भूषण याला कंटिन्यू ठेवलेलं आहे, ज्याने तिसरं षटक हाताळलं होतं. भूषण 5वं षटक आणि 5व्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर अपील झाली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय, तत्पूर्वी 1 रन आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखीन 4. खेळाडूला दुखापत होते आणि चेंडूही सीमारेषे बाहेर जातोय. एकंदरीत आपण पाहतोय की 5 धावा 5 रन आता इथे मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर वेगाने आणि खूप चांगली आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अशा 4 रन. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर कशा पद्धतीने हा बॉल गेलाय आणि इथे खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. बॅकअप थोडंसं चुकीचं होतं आणि इथे 4 रन मिळत आहेत. रन झालेले आहेत 50 51 रन आता स्कोअरबोर्डवर. वेलकम टायगर ऑफ वडगर जीत पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढील सामन्यामध्ये आपण वडगरचा टायगर जीत पाटील याला इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. मिताली एंटरप्राइजेस वडगर विपक्ष आपण पाहणार आहोत SCC पाडगा. वेलकम दीपक पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. चांगला खेळ ओव्हरऑल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 5व्या ओव्हरच्या सुरुवातीलाच 50पेक्षा जास्त धावसंख्या स्कोअरबोर्डवर पाहायला मिळते आणि मी म्हणेन जॉली स्पोर्ट्स कामतघरचे बॅट्समन आज चांगले खेळलेत. खास करून अरविंद याने 7 बॉल फेस करत असताना आतापर्यंत 18 रनची खेळी साकारली आहे. तर व्हॉइस ऑफ दही सर आमचे सहकारी समालोचक सौरभ पाटील यांच्याकडून बाली ट्रॉफी 2021साठी आणि खास करून कुणाल दाते सर आणि माझ्यासाठी आणि संपूर्ण कॉमेंट्री पॅनलसाठी त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद सौरभ पाटील. दही सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. अर्धशतकी धावपलावर झलकले गेले 51 धावा आपण कुणाल दाते सर पाहतोय. 51 आणि 5वं षटक सध्या मार्गस्थ आहे. बॉलर भूषण बॉलिंग करताना मोठी जबाबदारी असेल आता या ओव्हरमध्ये, कारण महत्त्वाचं षटक आहे डेथ ओव्हरमध्ये. चांगली बॉलिंग, फुलर लेनचा बॉल होता, ऑनसाईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, चायनीज कट घेऊन बॉल मागे जातोय शॉर्ट फाईन लेगला. तोपर्यंत 1 रन रोखू शकणार नाही बॅट्समनची टीमची धावसंख्या 52. अगदी बरोबर, पूर्ण लांबीचा चेंडू होता आणि या चेंडूवर 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या वाढून झालेली ती 52 धावा. आज दुपारच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. काल आपण ऊन सावल्यांचा खेळ पाहिला, आज थोडंसं तप्त वातावरण पाहायला मिळतंय आणि खऱ्या अर्थाने जर आज आपण पाहिलं तर अशाही वातावरणामध्ये क्रिकेट तुम्ही खेळताय, स्वतःची काळजी प्रिकॉशन घेणं तेवढंच गरजेचं आहे. पाणी पित राहा. 5वं षटक मार्गस्थ असताना बॉलिंग मार्कवर भूषण. यावेळेला स्विंग अँड मिस, बॉल जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. पिचिंग झाल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, जो नॅचरल लेग ब्रेक बॉलरच्या माध्यमातून इथे केला गेलाय. सरळ विकेट कीपरचा वेध घेतला जाईल, डॉट बॉल. अगदी बरोबर, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय आणि जो खेळण्याचा प्रयत्न केला होता तो असफल ठरतोय.
चांगली बॉलिंग भूषणची. 9 बॉल आतापर्यंत टाकले, 17 रन त्याने खर्च केलेत आणि त्या 17पैकी जर आपण पाहिलं तर ओव्हर थ्रोचे ते 5 रन ते जर काढले तर ओव्हरऑल भूषणने चांगलीच बॉलिंग केली आहे या मॅचच्या दरम्यान. रन आहेत 52. यावेळेला थोडासा लोअर फुलटोज बॉल ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर होता. अंपायरचा इशारा येतो वाईड बॉल आणि त्यावर 1 रन धावून काढली जाते. 2 रन ॲड होतील. टीमची धावसंख्या 54. या रनवर कुठेतरी अंकुश लगवण्याचा प्रयत्न करावा लागेल बॉलिंग करणाऱ्या टीमला. नक्कीच या धावांवर कंट्रोल ठेवावं लागेल. अतिरिक्त धावा कधी कधी नक्कीच मागण्या ठरू शकतात. 1+1 या 2 धावा मिळालेल्या आहेत फलंदाजांना. या दबाव वाढवण्यासाठी पुरेशा असतात रन आणि त्याचमुळे बॉलरकडून भरपूर चुका होतात, परंतु या चुकातून काहीतरी शिकणं गरजेचं आहे. विकेट किपरकडून चूक झाली, बॉलरकडून चूक. यावेळेला स्विंग अँड मिस. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय. चांगलीच बॉलिंग केली आहे सातत्याने भूषणने. बॉल फिरवण्यामध्ये यशस्वी तो होता असताना दिसतोय आणि त्याचमुळे बॅट्समन देखील त्याच्या तालावर नाचताना दिसत आहेत. अगदी बरोबर. अक्षरशः फलंदाजांना आपल्या तालावर नाचवताना गोलंदाज जाऊन पाहतोय भूषण. यावेळेला थोडासा वेगाने टाकलेला बॉल होता, आर्म बॉल, आणि तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाते. या अगोदरच्या बॉलवर जास्त फ्लाईट दिली. हा बॉल थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, पायाला जाऊन आदळतोय अंपायरचा सिग्नल, लेग बाईट. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज भूषणकडून. तर मोस्ट वेलकम कोयांकर रेशम महीकर, आपलं हार्दिक स्वागत आहे बाली ट्रॉफी 2021 मध्ये. 55 रन स्कोअरबोर्डवर. शेवटचा बॉल 5व्या ओव्हरचा डिलिव्हर्ड करताना दिसेल भूषण आणि त्याच्या समोर असेल अरविंद. चांगली बॅटिंग केली आहे अरविंदने. यावेळेला फटका हवेत आहे. टायमिंग एवढं प्रॉपर होतं की अरविंदने बॉलकडे पाहिलंच नाहीये. बॉल मिडविकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी इट्स मॅक्सिमम. बाली ट्रॉफी षटकार. अप्रतिम फटका अरविंद याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे आपण पाहूया रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका केला होता. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर गेला होता आणि अगदी रडारमध्ये आल्यानंतर षटकार तर मिळणारच. चेंडू बॅटला लागतोय आणि सीमारेषा बाहेर पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग अरविंदची. आतापर्यंत टीमला सावरलंय. धावसंख्येला झपाट्याने तो आकार देत असताना दिसलाय आणि जी आवश्यकता होती टीमला ते मात्र त्याने आतापर्यंत काम केलंय. 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअरबोर्डवर धावसंख्या 61 आणि चांगल्या रनरेटने सध्या मैदानामध्ये खेळ करत असताना टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर. कुणाल दाते सर, आज 19 मार्च आहे आणि आज 19 मार्च एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण आजच्या दिवसाचा जर विचार केला तर 1877 मध्ये आजच्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंड संघाला पराभूत करताना पहिल्या टेस्टमध्ये 45 धावांनी पराभूत केलं होतं आणि पहिला कसोटी सामना जिंकण्याचा विक्रम केला होता. ती घटना आजच्या दिवशी घडली होती 19 मार्च 1877 मध्ये. आणि त्याच्यानंतर 100 वर्षाचं क्रिकेट ज्या वेळेला पालटलं, पुन्हा एकदा तोच क्षण आला आणि त्याही मॅचमध्ये मात्र इंग्लंड संघाने बाजी मारली, ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केला आणि 45 रनच हा डिफरन्स होता. हे क्रिकेटच्या आकड्यांचा खेळ सातत्याने चालूच असतो. अगदी बरोबर. आणि ऑस्ट्रेलिया संघाचं आणखीन एक वैशिष्ट्य राहिलं आहे. पहिला टेस्ट सामना, पहिला वन डे सामना, पहिला T20 सामना आणि पहिला नाईटचा कसोटी सामना आहे ऑस्ट्रेलियन संघाने जिंकण्याचा विक्रम केलेला आहे. एक विक्रम म्हणता येईल. अगदी बरोबर आहे. स्कोर झालाय 61. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. नाव बॅक टू क्रिकेट. बाली ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 2021चा हा महासंग्राम आणि या 2021च्या महासंग्रामामध्ये आपण पाहतो आजचा डे नंबर 6, दिवस 6वा. 61 रन स्कोअरबोर्डवर. 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंगवर येतोय पुन्हा एकदा विजय. हाजी समज सेट स्टँडकडून, फार एंडकडून आता बॉलिंग केली जाईल. 2 एंड वापरले जातात या परशुराम टावरे स्टेडियममध्ये, पॅव्हलियन एंड आणि हाजी समज सेट स्टँड एंड. चांगला बॉल फुलर लेनचा यॉर्कर होता आणि ते फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक, डिफेन्सिव्ह मोडमध्ये होते बॅट्समन, रन मिळणार नाही. डॉट बॉल. नक्कीच अमोल यायला आपण पाहतोय जणू काही रात्री अमोल दुसऱ्या खेळपट्टीवर खेळत होता आणि आज खेळपट्टी जणू काही अमोलसाठी बदलले गेलेली आहे. ज्याप्रमाणे अमोल फलंदाजी करतोय, मात्र तो सामना दुसरा होता, हा सामना दुसरा आहे. तो संघ दुसरा होता, हा संघ दुसरा आहे. पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अमोलचं फुटवर्क अजूनही होताना दिसलेलं नाही आहे. खडे फटके मारण्याचे प्रयत्न तो करताना दिसतोय. यावेळेला ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता.
फाईन लेगला फिल्डर आहेत शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान, तोपर्यंत 1 रन मिळते अमोलला. काल रात्री खूप दमदार खेळ केला अमोल पाटीलने, आज थोडंसं संयमाचा खेळ पाहायला मिळतो. 8 बॉल फेस केलेत, फक्त 6 रन त्यांच्या माध्यमातून, परंतु खूप चांगला खेळला आहे त्याचा पार्टनर या मॅचमध्ये. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून अरविंदकडून. अगदी बरोबर, अरविंद याच्या बॅटमधून 2 षटकारांना एक चौकारी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. यावेळी खराब सेट्रेशन इसे कहते सर 1-2 का 4. नाही, अगदी बरोबर आहे. स्क्वेअर कट इथे सजवला होता डीपमध्ये फिल्डर. बॉल मागे वेग एवढा होता की फिल्डरला जज करता आला नव्हता त्या बॉलचा स्पीड. बॉल त्यातून निसटला आणि डीप बॅकवर्ड पॉईंट आणि वाईडिश थर्डमॅन बाउंड्री लाईनला हा भेदत बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाली ट्रॉफी चौकार. या चौकाराबरोबर टीमची धावसंख्या 66. ओव्हर नंबर 16 प्रोग्रेस. आणि एक चांगलं लक्ष इथे प्रस्थापित केलंय जॉली स्पोर्ट्स कामतघरने शिवा स्पोर्ट्सच्या विरुद्ध खेळत असताना. नक्की एका बाजूने आपण पाहतो अरविंद चांगली फलंदाजी करतोय. गती थोडीशी कमी केली, पहिलेच पिक केला बॉल आणि स्क्वेअर लेगला उडवलाय. यावेळेला बॅट्समन आउट होईल. अरविंद बॅक टू दी पॅव्हिलियन. 10 बॉलमध्ये 28 म्हणजे आता 11 बॉलमध्ये 28 रनची खेळी त्याने साकारली आणि त्याला जावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने. तर एक चांगली खेळी फेस करून अरविंद हा 23 धावांची खेळलेली आहे ते अरविंद याने. चांगली खेळली म्हणता येईल, कारण एक बाजू त्यांनी लावून धरलो, त्यांनी धावाही केलेल्या आहेत. दुसरे फलंदाज अपयशी ठरताना चांगली फलंदाजी केलेली आहे अरविंद या फलंदाजाने. निहार यांनी चांगली फलंदाजी केली होती. नवीन बॅट्समन येतोय मोहिल. काल चांगली बॉलिंग केली होती मोहिलने. आता बॅटिंग देखील करायची आहे, कारण डेथ ओव्हरमध्ये ते खेळ करण्यासाठी आलेत. पुन्हा एकदा अमोल बीटच होत असताना दिसतोय. फुटवर्क नाही आहे, कॉर्डिनेशन जमताना दिसत नाही आहे. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क तितकासा नीट नाही आहे आजच्या दिवसामध्ये अमोलच्या माध्यमातून. रन मात्र लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळते. रन झालेले 67, 67. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. ते रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बीट केले मोहिलला आणि अशा पद्धतीने पहिलं सत्र इथे संपलंय. रन झालेले आहेत 67, 68 रनचा 68 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि आता जाऊया आपल्या टॉस बॉक्समध्ये. तिथे व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंडे आणि त्यांच्याचबरोबर आमच्या को अँकर रेश्मा मयेकर जुळतील आणि टॉस होईल. ग्रामीण गटातील मॅच SSC पडगा आणि मिताली स्पोर्ट्स वडघर या 2 टीमच्या दरम्यान. तर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला ग्रामीण पूलमधील SSC पडगा विरुद्ध मिताली एंटरप्राइजेस वडघर या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक तिथे सज्ज होणार आहेत आणि सज्ज होतील व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर अँड आमच्या को अँकर रेश्मा मयेकर. सिटी पूलमधील सामना आपण पाहतोय. पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये जॉली कामतगर संघाने आपल्या धावफलकावर धावा झळकलेल्या त्या 67 आणि 68 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. शुभ दुपार मित्रांनो, मी हरेश पंड्या आणि माझी को अँकर रेश्मा माझ्यासोबत आता जुळते आहे. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम भिवंडी येथे बाली ट्रॉफी 2021. आणि आज या स्पर्धेतला 6वा दिवस आहे आणि ही स्पर्धा जगभर गाजते. आपल्यासोबत पायनियरचे कार्यकर्ते माजिद बोबरे जे डिकॉक ऑफ भिवंडी म्हणून ओळखले जातात. माझ्या एका बाजूला जो संघ आहे SSC पडगा आणि दुसऱ्या बाजूला मिताली एंटरप्राइजेस वडघर. आणि मिताली एंटरप्राइजेस वडघरचे ओनर जय जगन्नाथ पाटील माजी सरपंचसुद्धा आहेत वडघरचे. ते आज आपल्याला लाभलेत पाहुणे म्हणून आणि आम्ही धन्य झालेले आहोत. आपण उभे आहोत 5 फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये, ज्याला पुरस्कृत केलं आहे मुशीर नाचन, सादात पटेल आणि विष्णू चंदे यांनी. लेट सी हू विल विन द टॉस. रेश्मा, आय वुड रिक्वेस्ट यू टू शो द कॉइन. दोन्ही टीम्सना आणि आमच्या मान्यवरांना कॉइन दाखवू इच्छिते. सो कॉइनच्या एका साईडला आहे AB यानी की अल्ताफ बाली, बाली ट्रॉफीची आन बान शान, आणि दुसऱ्या साईडला आहे ZP यानी की जिल्हा परिषद.
मान्यवरांना विनंती असेल. AB इज अ कॉल अँड AB. अल्ताफ बाली लाभलेले आहेत तुम्हाला. तर, क्या बात आहे बाजिल. हे नाणं तुम्हाला द्यायचं आहे बाजिल यांना. आणि रोलेक्स मेडिकेअरचे फहाद दलवी मनसब मुल्ला यांनी पुरस्कृत केलेली ही किटबॅग SSC पडगाचे कॅप्टन बाजिल यांना दिली जाते. तर जयदा आपला खूप खूप आभार. आणि आपण आता मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. मनापासून आभार. बाली ट्रॉफीमध्ये आपलं स्वागत आहे. बाजिल, सबसे पहले मार्च महीने की गर्मी, और गर्मी में ऐसे भी पसीना बहता है और ऐसे में गर्मा गर्म क्रिकेट आप खेलने जा रहे हैं, क्या डिसीजन लिया है? फील्ड करेंगे हम. और आप तो पहले भी मतलब कल तो आपको बहुत बड़ा अवार्ड भी मिला है परफॉर्मेंस ऑफ द डे, तो कैसा महसूस कर रहे हैं? अच्छा लग रहा है और वो परफॉर्मेंस को मैं आगे और कंटिन्यू करूँ तो ये बेस्ट रहेगा मेरे लिए. बहुत बहुत शुक्रिया. आणि माझ्यासमोर वडघरचे कॅप्टन आहेत जीत पाटील. खूप फेमस पर्सनॅलिटी आहेत वडघरचे. टॉस तुम्ही हरलेले आहात. जर तुम्ही टॉस जिंकलं असतं तर काय चूज केलं असतं? की फिल्डिंगच करणार होतो आम्ही, परंतु आता समोरच्या संघाने टॉस जिंकला तर बॅटिंगसुद्धा करावी लागेल आणि चांगले रन मारण्याचा प्रयत्न करू. बघा, जेवणाची वेळ झालेली आहे. वडघरवाल्यांना मेजवानी देणार आहात का मस्त रन्स बनवून? हो, 100% मेजवानी देण्याचा प्रयत्न करू आम्ही. So news from the toss box. Padgha team won the toss and choose to field first. All the very best. Both the team. May the best team win. चला पुन्हा वळणार आहोत आपण आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद. बाली ट्रॉफी 2021मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सूरज आणि झिशान हे दोन आघाडीला आलेत आणि 68 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. रितेश यांचा पुढील चेंडू आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने मारलेला ॲग्रिकल्चर शॉट, परंतु पॉवर प्लेचा फायदा उठवत हा खणखणीत चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगली सुरुवात, जी सुरुवात पाहिजे होती शिवा स्पोर्ट्सला ती ते मिळाले, परंतु खराब फिल्डिंग शॉट कव्हरच्या दरम्यान आणि बॉल गेला स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी महत्त्वपूर्ण चौकार. अगदी छातीच्या उंचीपर्यंत चेंडू आला होता, मात्र त्या चेंडूला सोडायचा नाही, खेळायचं हा पवित्रा घेतला होता सूरज यांनी. धावसंख्या झाली 6.
आखूड टप्प्याचा चेंडू हुक करायचा प्रयत्न, गॅपमधून चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. डी साकरियाच्या बॅनरला जाऊन आदळतोय. उत्कृष्ट टायमिंग आणि या हुकचा फटका. चांगली बॅटिंग जे पाहिजे पॉवर प्लेमध्ये ते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि 68 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आवश्यक रन रेटच्या जोरावरच तुम्हाला सामना जिंकता येऊ शकतो. तेच इथे दाखवतो, हिंमत दाखवतो आणि किंमत आहे या स्ट्रोकला. रन मिळतात 4 फाईन लेग बाउंड्री लाईनला भेदून. शिवा स्पोर्ट्स भव्य सुरुवात झालेली आहे. यष्ट्यांच्या जवळ येऊन मारा आणि आताच्या ह्या चेंडूला ड्राईव्ह करतोय. वाईडिश मिडॉनच्या दिशेने गटाळ क्षेत्ररक्षण होतं, मात्र बॅकअप करण्यात आलंय. कुणाल, मगाशी पहिल्या डावामध्ये सुद्धा आपण बघितलं की फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खेळाडूंच्या हातातून चेंडू सुटत होता. त्याचा मागे घाम असावा की थोडंसं प्रेशर असावं? ना, अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने सुरुवात मिळाली होती जॉली स्पोर्ट्स कामतघरला, त्यावेळेला वाटत होतं की ते प्रेशरच होतं फिल्डिंग करणाऱ्या टीमवर. आणि खऱ्या अर्थाने काल आपण पाहिलं, काल जी T20 मॅच झाली भारत विरुद्ध इंग्लंड, त्यावेळेला ड्यू फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरला. कारण बॉल अक्षरशः निसटत होता बॉलर्सच्या हातातून, तरी देखील कठीण काम पूर्ण केलं काल शार्दुल ठाकूरने. नक्की म्हणावं लागेल, भारतीय संघाने वापसी केलेली आहे. आणि आता शेवटचा जो सामना असेल 20 तारखेला, तो सामना ठरवणार की विजेता कोण होईल. रितेश यांचा पुढील चेंडू अगदी आरामात खेळला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. उजवी डावी जोडी असल्या कारणाने गोलंदाजांना सुद्धा भरपूर काय बदल घडवावे लागत आहेत. षटक संपतंय, नाही अजून संपलं नाही आहे. धावसंख्या झाली 12. पहिल्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. बघायचं आहे पहिल्या षटकामध्ये किती धावा. तर सुभाष धुमाळ आमच्यासोबत स्कोरिंग करतायत. एक अहोभाग्य आमचं की ऑलराऊंडर आहे. आताचा पट्टा शफल होऊन खेळायचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसतोय. खूप कमी कॉमेंटेटर ऑलराऊंडर असतात जे स्कोरिंगसुद्धा करू शकतात. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. तर मगाशी मी उल्लेख करत होतो, खूप कमी कॉमेंटेटर असतात जे ऑलराऊंडर असतात, म्हणजे खेळाडूसुद्धा असतात आणि नंतर ते कॉमेंटेटर होतात, स्कोरिंगसुद्धा करतात. माझ्या डाव्या बाजूला बसलेले दोन्ही जे सदगृहस्थ आहेत त्या दोघांनी स्कोरिंग पण केली आहे, कॉमेंट्री पण केली आहे, क्रिकेट खेळलेसुद्धा आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. कुणाल, तुम्हाला स्कोरिंगची आवड कशी झाली? म्हणजे तुम्ही आधी स्कोरर होते, नंतर कॉमेंटेटर झाले, की कॉमेंट्री करत करत तुम्ही स्कोरिंगकडे पण थोडं ध्यान दिलं? या खऱ्या अर्थाने स्कोरिंगपासूनच सुरुवात केली आणि त्यानंतर कॉमेंट्रीच्या क्षेत्रामध्ये उतरलो असं म्हणायला हरकत नाही. आणि आवड पहिलेपासून क्रिकेटचीच होती. क्रिकेट खेळलो आहे 2004पर्यंत आणि त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे कुठेतरी क्रिकेटपासून दुरावलो गेलो आणि पुन्हा एकदा क्रिकेटने जवळ आणलं स्कोरिंगच्याच माध्यमातून. आणि त्यानंतर कॉमेंट्री क्षेत्राकडे वळल्यानंतर आज तुमच्यासमोर आहे. नक्की. आणि सुभाष धुमाळ मला सांगतायत माझी सुरुवातसुद्धा स्कोरर म्हणून झाली, म्हणजे ही एक मोठी गोष्ट आहे. आणि बहुतांश स्पर्धेमध्ये स्कोरर एकच असतो आणि म्हणून कधीकधी आपण म्हणतो कॉमेंटेटर अनेक स्कोरर एक. तर साहेबा मोमीन आमचे सध्या जेवत आहे आणि सुभाष धुमाळ त्यांचे डेप्युटी म्हणून कामगिरी पार पाडतायत. तर आइए शुरू करते हैं नए ओवर को. हाजी समद सेठ स्टैंड एंड से शुरुआत करते हुए अविनाश और बैट्समैन है जिशान. मिडिल स्टंप पर आती हुई गेंद, बहुत पहले मन बना लिया था उसे पुल करने का और थोड़ा सा अपने आप से नाराज़ है. देखिए अपने बल्ले पर थोड़ी मिट्टी भी लगा रहे, अपने ग्रिप को भी मजबूत कर रहे हैं. आसान नहीं होता जब पसीने से लथबथ होकर आप खेलते हैं. अगदी बरोबर आहे. कठीण होतं ग्रीप करणं बॅटवर आणि अशा परिस्थितीमध्ये थोड्याशा मातीचा वापर केल्यानंतर ग्रीप ठीकठाक केल्यानंतर बॅट्समन पुन्हा एकदा तयार होत असताना. इस बार लेग स्टंप की लाइन थी और रन लेने का प्रयास था, वहां पर आउट होने का खतरा है. आउट हो जाएंगे ऐसा लग रहा था. वाइड बॉल और यहां पर विकेट. कुणाल, क्या वाकई में इस तरह के रन की ज़रूरत थी? एक कभी कभी होता है गट फीलिंग की ये बॉल इतना बाहर है तो वाइड मिलने ही वाला है, फिर भी उसके ऊपर रन बनाने का प्रयास क्यों किया गया? हा मुद्दा अगदी बरोबर तुम्ही छेडला आणि मी याच मुद्द्यावर येणार होतो की पहिलाच बॉल तुम्ही फेस केला आहे, तो डॉट बॉल गेला, त्यामुळे असं नव्हतं की दबाव तुमच्यावर भरपूर होता. वाईड बॉल अंपायरने दिलाच असता आणि त्यानंतर तुम्ही रन घेण्याचा प्रयत्न करताय, तो देखील शॉर्ट फाईन लेगला फिल्डर असताना. ही सर्वाधिक मोठी चूक आहे तुमच्या माध्यमातून आणि त्याचमुळे पहिली विकेट इथे गमावली आहे टीम शिवा स्पोर्ट्सने. आउट होकर वापस जा रहे हैं जिशान, जिन्होंने 1 रन स्कोरबोर्ड में जमा किया.
और सुभाष धुमाल ने उनको RO रनआउट लिख दिया है हमारे स्कोर बुक में। नए बैट्समैन का आगमन होता हुआ जीतू। शिवा स्पोर्ट्स और जॉली स्पोर्ट्स के बीच में ये मुकाबला चल रहा है भिवंडी BC4 सिटी क्रिकेट का। आप सभी दर्शकों का YouTube पर हार्दिक स्वागत है प्रिंस मूवीज़ की ओर से। दोस्तों, ये प्रतियोगिता के आयोजक है पायनियर स्पोर्ट्स और ये प्रतियोगिता खेली जा रही है अल्ताफ बाली के सम्मान में। जो BC4 कमेटी के प्रेसिडेंट है, अल्ताफ बाली ने हमेशा क्रिकेट का हित सोचा है और ये प्रतियोगिता हर साल निरंतरता के साथ लोकप्रिय होती जा रही है। अब अविनाश ने अपने शैली को बदला है। दाहिने हाथ के ओवर द विकेट, इस बार बल्ले को लगी थी गेंद लेकिन हवा में उड़ नहीं पाई और चली गई थी। विकेट कीपर अमोल ने जाकर उसे उठाया। अमोल बीती रात 40+ में मैन ऑफ द मैच जीत चुके हैं। मेरे ख्याल से ग्रामीण में क्षमा चाहूँगा, ग्रामीण में। तो ये अच्छी बात है, मतलब जब आप एक 2-in-1 क्रिकेटर रहते हैं। अभी की गेंद इस बार ड्राइव किया है, ड्राइव बराबर से गेंद की लाइन में आकर नहीं था, खड़े खड़े ड्राइव किया था लेकिन 1 को 2 में तब्दील किया और 2 से ज़्यादा लेना खतरे से खाली नहीं होगा। अच्छा थ्रो आता हुआ। कुणाल, एक सवाल यहाँ पर जहन में ये भी आता है कि कई बार आप लकी होते हैं कि आप ग्रामीण और शहरी दोनों क्रिकेट खेल पाते हैं और कभी कभी ऐसा भी होता है कि आप 40+ ग्रामीण और शहरी तीनों खेल लेते हैं। सो एक 3-in-1 क्रिकेटर बनना बहुत रेयर लोग ये कर पाते हैं। अविनाश की ये गेंद पहले मन बना लिया था, उल्टा पुल्टा शॉट और यहाँ पर डायरेक्ट हिट, लेकिन पहुँच जाएंगे बल्लेबाज अपने क्रीज में और ये एक रन को मुकम्मल किया। लेग बाय का इशारा अंपायर गोकुलदास पाटिल द्वारा, जो बॉलर एंड पर खड़े हैं। स्ट्राइकर एंड पर है हमारे अंपायर शानू कुरैशी। 4 फॉर्मॅटने ही स्पर्धा खेळवली जाते। या स्पर्धेचा आपण विचार केला तर आणि त्यापैकी 2 फॉर्मॅटमध्ये अमोल पाटील यांना खेळताना आपण पाहिले आणि खरोखर कुवत जर माणसाकडे असेल क्रिकेट खेळायची तर तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटमध्ये आपला दमखम दाखवू शकता, मग 4 फॉर्मॅटमध्ये स्पर्धा असो की त्यापेक्षा जास्त फॉर्मॅटमध्ये स्पर्धा असो। इस बार गति परिवर्तन किया था अवी ने, विविधता भरी गेंदबाजी। इस प्रतियोगिता में पिछले 6 दिन में हमने देखा कई गेंदबाज हैं जो अलग अलग 6 गेंदे या 4 गेंदे कर लेते हैं, जिसको क्रिकेट में फ्रूट सलाड बॉलिंग कहा जाता है। फलों की टोकरी में जैसे द्राक्ष भी रहती है और सेब भी रहता है, चीकू भी रहता है, वैसे एक फ्रूट सलाड बॉलिंग का कॉन्सेप्ट जॉन एम्ब्यूरी इंग्लैंड के लेकर आए थे, ऑफ स्पिनर। इस बार भी बेहतर बॉल थी, नीची रही, आंख मूंद के खेलने का प्रयास, आउट। अमोल पाटिल के हाथों कैद हो गए और जीत की छोटी पारी पर पूर्ण विराम लगाया अवी ने। दुसरी विकेट इथे गेली आहे। बॅट्समन जीतू इथे आउट होत असताना पॅव्हिलियनच्या दिशेने जाईल आणि चांगला कॅच यष्टांच्या मागे अमोल पाटील यांच्या माध्यमातून थोडासा उशीर घेतला अंपायरने, परंतु त्यानंतरच एक चांगला डिसिजन दिला। जीतूला जावं लागतंय पॅव्हिलियनच्या दिशेने। 16 रनवर दुसरा धक्का, 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय। सुरुवात चांगली मिळाली होती, पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन आले होते, परंतु हे षटक जे अविनाशने टाकलं जवळपास विनाश करणारं ठरलं विरोधी टीमचा। कुणाल, सुभाष धुमाल मुझे बता रहे हैं जॉली स्पोर्ट्स का कामतगर ऐसी कम टीमों में की एक है जो ग्रामीण, शहरी और 40+ तीनों फॉर्मेट में खेली जा रही है। मुझे ऐसा लग रहा है कि हो सकता है कि भिवंडी की टीमें ओपन क्रिकेट में खेलने जा रही है और अगर ऐसा कोई रेयर क्रिकेटर भी हो सकता है कि जो ओपन में भी खेल ले, मतलब यू आर अवेलेबल फॉर ऑल द फॉर्मेट्स। ये आपकी शालीनता, फ्लेक्सिबिलिटी बताती है। तो 2 ओवर समाप्त हुए हैं। पहले ओवर में स्कोर था 12 और दूसरे ओवर में केवल 4 रन आए हैं और एक विकेट भी गिरा है। अविनाश का एक बेहतरीन ओवर, नया ओवर लेकर आ रहे हैं धनराज। आउट होने वाले बैट्समैन है जिशान 1 पर, जीतू 0 पर, पहला विकेट 13 पर, दूसरा 16 पर। और अब देखना होगा, सूरज काफ़ी समय से स्ट्राइक से दूर रहे थे जो अब आ चुके हैं और उनके साथ जुड़ने जा रहे हैं नए बल्लेबाज शुभम। हाफ ट्रैकर बॉल थी लेकिन लाइन से भटके, लूजनर बॉल और वाइड बॉल दिया अंपायर शानू कुरैशी ने, जो इस वक्त बॉलर एंड पर हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 17।
अतिरिक्त रन संख्या अगर देखें तो पहली पारी में 4 वाइड थे, 6 बाइस थे और 1 लेग बाइस था, जिसके बनिस्बत वाइड इस वक्त 2 गिर चुके हैं और 1 लेग बाय। ये सारा लेखा जोखा हमारे काबिल दोस्त सुभाष धुमाड़ की जानिब से हम आप तक पहुंचा रहे हैं, क्योंकि साहिबा मोमिन हमारे अधिकृत स्कोरर इस वक्त दोपहर का भोजन ले रहे हैं। इस बार नो बॉल और फ्री हिट आएगी और देखिए किस तरह नो बॉल को बताया अंपायर ने। एक्झॅक्ट, भरपूर बाहेर हा बॉल टाकलाय, पिचच्या बाहेर तिकडे पिच झाला आणि त्याचमुळे अंपायरने इथे नो बॉल घोषित केला आणि नेक्स्ट बॉल आता फ्री हिट आहे. फ्री हिटवर संधी आहे बॅट्समन सूरजला, जो जवळपास सेट झालाय. इस बार ओवर पिच बॉल थी और करारा प्रहार और गेंद सीधी मैदान के बाहर 4 रनों के लिए शानदार ऑन ड्राइव. काय ताकद, नजाकत आणि टायमिंग या तिन्ही गोष्टीचा मिलाफ या ऑन ड्राईव्ह मध्ये पाहायला मिळाला बॅट्समन सूरजच्या बॅटमधून. आणि विशेष म्हणजे 2 फिल्डर होते, त्यांच्या गॅपमधून हा बॉल काढलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने. लाजवाब टायमिंग. सबसे बड़ी बात है कि पावर प्ले के स्कोर को अगर हम देखें तो पहली पारी में पावर प्ले के 2 ओवर में 27 रन बने थे, जिसके जवाब में 16 रन दूसरी पारी में बने हैं और इसलिए रन रेट के मामले में थोड़ा कैचअप करने का प्रयास भी. अगली गेंद इस बार उठाकर खेलना चाहते थे, बल्ले के मुंह को बंद करता हुआ वो स्ट्रोक था गया स्क्वायर लेग पर खड़े अंपायर के दाहिनी और लगभग 2 मीटर पीछे उसे उठाया गया और थ्रो किया गया जब तक रन लिया जा चुका था. स्कोर है 23. 68 रनों का लक्ष्य दिया गया है मैच जीतने के लिए और उसमें 23 रन बन चुके हैं. तीसरा ओवर इस वक्त प्रारंभ कर चुके हैं धनराज. परशुराम टावरे स्टेडियम एक ऐतिहासिक स्टेडियम है, कई बड़े टूर्नामेंट्स का ये चश्मदीद रहा है जहाँ तक क्रिकेट का सवाल है. न केवल टेनिस बॉल बल्कि लेदर बॉल के मैचेस भी इस मैदान पर खेले जा चुके हैं इसके पहले. इस बार ओवर पिच बॉल और घूम के अफलातून टाइमिंग के साथ ये बॉल मैदान के बाहर लैंड होती हुई 6 रनों के लिए. काय टायमिंग होतं शुभमचा. आल्या आल्या त्याच्या बॅटमधून हा धमाका आणि हा धमाकेदार स्ट्रोक आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला 6 धावांसाठी. लाजवाब टायमिंगसह टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर फ्लाय होत असताना रन झालेले आहेत 29. आता मात्र मी म्हणेन चांगलं प्रत्युत्तर देत असताना टीम शिवा स्पोर्ट्स या मॅचमध्ये जॉली स्पोर्ट्स कामतघरला. और कुणाल अभी उनके पास एक बैटिंग पावर प्ले का ओवर बचा हुआ है. मेरे ख्याल से उन्होंने अब लय पकड़ ली है और शुभम के आते ही शुभ शुरुआत शुभम की 6 रन से. वो कहते हैं ना अक्सर कि इलाका तुम्हारा धमाका हमारा, लेकिन ये 22 यार्ड का जो पिच है इलाका भी हमारा और धमाका भी हमारा, इस तरह का स्ट्रोक यहाँ पर दिखाया. और अंपायर शानू कुरैशी अब गेंद को लेकर कुछ बातचीत करते हुए गेंदबाज के साथ और बॉल को शायद बदलने की मांग की जा रही है अंपायर शानू कुरैशी द्वारा. तेज हवा के बवंडर चलते हुए और यहाँ पर इस वक्त स्कोर हो चला है 29. तीसरे ओवर की अभी तक समाप्ति हुई नहीं है. पहली पारी में 3 ओवर के बाद स्कोर 38 था और उसके करीब आ चुके हैं और बॉल बॉक्स लेकर जा रहे हैं परेश महाजन. अभी 2 दिन पहले आप लोग जिक्र कर रहे थे कि जब बाजिल ने 7 बॉल में 7 6 लगाए, परेश महाजन आए गए और वहाँ पर एक योगायोग ऐसा था कि जो कलर था ड्रेसेस का बाजिल की टीम का, नवाब स्पोर्ट्स का, परेश महाजन के टी शर्ट का रंग भी उसके साथ मिलता जुलता था. और परेश महाजन तब भी बिजी थे, आज भी बिजी है. कुणाल, एक और चीज़ यहाँ पर मुझे जिक्र करने में अच्छा लग रहा है कि देखिए टेनिस बॉल के क्रिकेट में भी आमूलाग्र परिवर्तन हम देखते आ रहे हैं. MRI बॉल कहिए या फिर 10X, हेडली, कैप्टन, गुरु, नीविया, सिक्सर, खन्ना, मतलब बहुत सारे वेराइटीज़ गेंद की आ रही है. ओवरऑल अगर आज के प्रोफेशनल क्रिकेट को हम देखते हैं तो गेंदें जो है ये थोड़ी ज़्यादा सख्त हो रही है और ये वजह भी है कि बल्लेबाजों के लिए थोड़ा फ़ायदा रहता है. अगदी बरोबर आहे. त्याचमुळे आपण पाहतो की जास्तीत जास्त बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल होतात आणि बॉलरच्या विरुद्ध नेहमीच बॅट्समन हवी राहिलेले आहेत. हे आपल्याला नेहमीच मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळालं. परंतु MRI असा बॉल आहे की ज्यावेळेला त्या बॉलनी खेळलं जातो ज्याला इंट्रोड्यूस केले गेले आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 1971ला. कारण त्या बॉलच्या पॅकेटवरती लिहिण्यात आलं आहे की 1971 पासून क्रिकेटची सेवा करतोय तो बॉल आणि तो बॉल आता देखील खेळवला जातो मोठमोठ्या स्पर्धांमध्ये.
नहीं, सबसे बड़ी बात है क्वालिटी, गुणवत्ता। अगर गुणवत्ता है आपके पास तो आप आगे बढ़ेंगे। और यहाँ पर गुणवत्ता भरा क्रिकेट इस वक्त शिवा स्पोर्ट्स द्वारा धनराज इस वक्त ओवर को अंजाम दे रहे हैं। स्कोर हो चला है 31, 2 विकेटों के नुकसान पर। पहली पारी में सबसे अच्छी बात यह रही कि दूसरे विकेट के लिए एक अच्छी साझेदारी देखने को मिली थी 25 रनों की। पहला विकेट 8 पर और दूसरा 33 पर गिरा था, जिसके जवाब में दूसरी पारी में पहला विकेट 13 पर, दूसरा 16 पर। और इस वक्त ये जो पार्टनरशिप है 15 रनों की बन चुकी है। अगर ये पार्टनरशिप आगे चलती है तो फ़ायदा रहेगा। शुभम इस बार बहुत जल्दी हरकत लेना चाहते थे, कहीं गेंद के ऊपर से नज़रें हट गई थी। पण वेग चांगला होता या बॉलच्या दरम्यान, भरपूर वेगाने टाकलेला बॉल, लवकर नजर हटवली बॉलवरून, सरळ विकेट कीपरचा वेध घेतला जाईल। चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक। तीसरे ओवर का खेल इस वक्त चलता हुआ। शुभम सामना करेंगे धनराज का। हाफ ट्रैकर बॉल थी, क्लोज टू द बॉडी, उसको पुल करने का प्रयास, नो मैंस लैंड में गेंद टपा खाती हुई, एक बनेगा, दूसरे की जरूरत नहीं करेंगे क्योंकि क्षेत्ररक्षण काफ़ी अच्छा रहा है जॉली स्पोर्ट्स कामतगर का। और धनराज मेरे ख्याल अपना ओवर मुकम्मल करते हुए 3 ओवर के बाद स्कोर है 32, 2 विकेटों के नुकसान पर। जबकि पहली पारी में 3 ओवर के बाद स्कोर था 38 और उस वक्त 2 विकेटें गिरी थी। तो जब चौथे ओवर का प्रारंभ होगा, आपके सामने आंखों देखा हाल सुनाने के लिए आ रहे हैं मेरे काबिल दोस्त कुणाल दाते। धन्यवाद व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांना तुम्ही ऐकत होता। आणि आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 36 रन करायचे आहेत। 18 बॉलमध्ये 36 रनची आवश्यकता आहे। आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सूरजचा जो रोल आहे या मॅचमध्ये, सूरजची जी भूमिका आहे ही खूप महत्त्वाची ठरेल हरीश सर, कारण तो सेट झालाय, शुभमने आल्या आल्या त्याच्या बॅटमधून षटकार ठोकलाय आणि ही जर पार्टनरशिप जर राहिली शेवटच्या बॉलपर्यंत, म्हणजे ज्या 18 बॉलमध्ये 36 पाहिजे त्या बॉलपर्यंत, तर मी म्हणेन थोडंसं सोपं आव्हान होऊ शकतं। परंतु इथे जर विकेट घेतली जॉली स्पोर्ट्स कामतघरच्या कुठल्याही बॉलरने, ब्रेक थ्रू दिला आपल्या टीमला, तर मॅचमध्ये ते देखील कमबॅक करू शकतात, ज्या पद्धतीने काल शार्दुल ठाकूरने एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के दिले इंग्लंड टीमला। सबसे बड़ी बात है कि परिणाम लक्षी क्रिकेट का प्रयास करना होगा। जहाँ तक गेंदबाजी टीम का सवाल है, मुझे ऐसा लग रहा है कि रन को रोकने वाली गेंदबाजी की बजाय अगर वो विकेटें लेने वाली गेंदबाजी करते हैं तो उनका फ़ायदा होगा। यहाँ पर शुभम एक 6 लगा चुके हैं, चौका लगा चुके हैं, वहाँ पर सूरज, तो दोनों बल्लेबाजों ने एक एक बड़ा शॉट जरूर खेला है। सूरज ने 3 चौके लगाए हैं, पावर प्ले का बहुत उम्दा उन्होंने उपयोग किया। शुभम के पास अच्छा कद है और इसलिए जो 18 गेंदों में 36 रन चाहिए, कुणाल फ़र्क 18 का है। इसका मतलब ये है, गणित की भाषा में अगर मैं कहूँ तो 3 कमज़ोर गेंदें आनी चाहिए जिसको उनको मैदान के बाहर भेजना होगा। तो बॉल टू बॉल इक्वेशन इस मैदान पर ना हो, ये मानने के लिए मैं तैयार नहीं हूँ। अठरा बॉलमध्ये 36 रनची आवश्यकता या मॅचच्या दरम्यान। पुन्हा एकदा स्वागत आहे बाली ट्रॉफी 2021च्या या महासंग्रामामध्ये। आपलं डे नंबर 6, 6व्या दिवसामध्ये आपण आहोत या बाली ट्रॉफीमध्ये, आणि जिथे टीम शिवा स्पोर्ट्सला लक्ष्य पार करायचं 68 रनचं। आता 18 बॉलमध्ये 36 रनची आवश्यकता आहे, रिक्वायर रन रेट 12। मैदानामध्ये स्ट्रायकिंग एला खेळताना दिसतोय बॅट्समन शुभम, आणि बॉलिंग मार्कवर आलाय अविनाश, ज्याने पॉवर प्लेमध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती। फक्त 4 रन त्याने खर्च केले होते त्याच फार एंडकडून बॉलिंग करत असताना। पहिला बॉल ऑन साइडला भरपूर वेगाने खेळलेला स्ट्रोक, स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर आहे, एकच रन इथे मिळते बॅट्समन शुभमला, आणि या सिंगल नंतर फक्त स्ट्राइक रोटेट करण्याचं काम तो करतोय। टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 33। पिछले काफ़ी समय से सूरज को स्ट्राइक थोड़ी कम मिल रही थी जब बल्लेबाज आउट होते जा रहे थे। मेरे ख्याल से सूरज को भी अब अपने आप को चार्ज करने का मौका मिला है, ये स्ट्राइक घुमाते हुए सूरज द्वारा, शुभम द्वारा। आणि अजूनही पॉवर प्ले घेण्यात आलेला नाहीये, 4थ्या ओव्हरमध्ये त्यांनी घेतलेला नाहीये, कदाचित 5व्या ओव्हरमध्ये घेतील। आणि यावेळेला अंपायरकडे स्ट्रॉंग अपील, बॅट दाखवली आहे पंचांनी, म्हणजे जिथे बॅटला ब्रश झालाय बॉल, त्यामुळे विकेट मिळता मिळता राहिली।
क्या गेंद की है, टो क्रशर्स जिसको कहा जाता है लेदर बॉल क्रिकेट में, ऐसी गेंदें वकार यूनुस या फिर वसीम अकरम जैसे गेंदबाज, जहीर खान भारत के, इरफान पठान बहुत लाजवाब, मिशेल स्टार्क कर लेते हैं और उस पर अपने आप को बचाया, यही गनीमत है. आणि खऱ्या अर्थाने चांगला निर्णय अंपायरचा देखील, कारण बॅटला हा ब्रश झाला होता बॉल आणि आता त्यानंतर लाईन थोडीशी खराब होती. अविनाशची अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. वाईड बरोबर टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 35 वर. क्या बेहतरीन शॉट खेला था वहां पर शुभम ने, बिल्कुल बॉल उनके पैरों के सामने टप्पा खाई और उल्टा पुल्टा घुमा दिया और उल्टा सुल्टा शॉट सीधा बॉल मैदान के बाहर लैंड होता हुआ उड़न खटोला और शुभम ने यहाँ पर शुभ शुरुआत की है इस ओवर में, ऐसा हम कह सकते हैं. दूसरा 6 शुभम के बल्ले से आता हुआ, स्कोर आगे बढ़ता हुआ 41, 2 विकेटों के नुकसान पर. चांगली बॅटिंग शुभमची आल्या आल्या षटकाराने सुरुवात केली आणि या मॅचमध्ये मी मगाशी देखील उल्लेख केला की या दोन बॅट्समनची भूमिका खूप महत्त्वाची ठरताना दिसेल आणि शुभम पहिल्या बॉलपासून आक्रमक भूमिकेमध्ये आहे, कारण ज्या वेळेला शुभमकडे बॉल येतो डिलिव्हर्ड केल्यानंतर त्यावेळेला त्याची बॅट वेगानेच फिरते. हा देखील चांगला शॉट होता आणि यावर रिझल्ट देखील सेम आहे, पहिल्या बॉलचा जो रिझल्ट होता तोच षटकार. यावेळेला क्लीन बोल्ड, मिस केली लाईन, त्यानंतर स्वतःवर नाराज, परंतु कमबॅक केला अविनाशने आणि आता चांगला बॉल पडलाय टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर कडून. क्रिकेट इज़ अ ग्रेट लेवलर, ऐसा एक मुहावरा है और वो हमको वहाँ पर विरोधाभास देखने मिला. एक बॉल जहाँ अपने बल्लेबाजी का कौशल्य दिखाते हुए मैदान के बाहर भेजा, वहीं अभी के उस यॉर्कर ने काम तमाम किया वहाँ पर शुभम का. मेरे ख्याल से इस वक्त जो क्रिकेट चल रहा है ये सर्वश्रेष्ठ क्रिकेट मैदान में चल रहा है. एक गेंद पर बल्लेबाज हावी हो रहा है, दूसरी गेंद पर गेंदबाज हावी हो रहा है. अगदी बरोबर आहे. एका बॉलवर बॅट्समन हावी झाला, पुढच्या बॉलवर मात्र बॉलर हावी होत असताना क्लीन बोल्ड केले बॅट्समन शुभमला आणि टाळ्यांचा गजर होतोय त्याच्यासाठी पॅव्हिलियनमध्ये. का होऊ नये, कारण 16 रनची एक चांगली इनिंग त्याने पेश केली. कमी बॉलमध्ये या रन आलेत, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा आणि सूरज एका बाजूला ठाण मांडून बॅटिंग करताना दिसलाय. चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून तो जास्त जोखीम घेताना दिसत नाहीये. त्याला माहिती आहे सध्या जोखीम घेऊन फायदा नाही आहे, कारण आपल्याकडे बॅटिंग पॉवर प्ले आहे. त्यावेळेला 3च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर असतील आणि तिथे आपण रन करू शकतो. याच प्रयत्नामध्ये तो कदाचित असावा, परंतु 14 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 14 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता. मॅच अगदी कट टू कट जाईल याच्यामध्ये शंका नाही आहे. खूप चांगला सामना आपल्यासमोर रंगताना दिसतोय बाली ट्रॉफीमधला. आज 6व्या दिवसामध्ये आपण आहोत. डॉट बॉल इथे येतोय. 13 बॉलमध्ये 27 रनची आवश्यकता अजूनही या मॅचमध्ये असेल. चांगला सामना प्रेक्षकांच्या समोर. आज लढती खूप रंगतदार होत आहेत 6व्या दिवसामध्ये. यावेळेला फुलर लेनचा बॉल, क्लीन बोल्ड झालाय फलंदाज. आणखीन एक यश मिळतंय या ओव्हरमध्ये अविनाशला. क्या बेहतरीन बॉलिंग की है अविनाश ने, मतलब जो करता है बल्लेबाजों का विनाश वो है जॉली स्पोर्ट्स कामतगर का अविनाश. बहुत खुददारी के साथ, खुद से खुददारी, खेल के साथ ईमानदारी और टीम के साथ वफादारी अभी की ये पहचान रही है. और जॉली स्पोर्ट्स कामतगर के लिए खेलते हुए उनका जो प्रदर्शन है चरम सीमा पर इस वक्त नज़र आता हुआ. 41 पर गिरने वाला ये चौथा विकेट और 2 विकेटें इस ओवर में गिराते हुए अविनाश ने जॉली स्पोर्ट्स कामतगर को मैच में वापस लाया, ऐसा हम कह सकते हैं. 18 में 36 का जो इक्वेशन था वो अब 12 गेंदों में 26 का 27 का हो चुका है. 12 में 27, यानी कि जो 18 का फ़र्क था वो 15 का हो चुका है और बैटिंग पावर प्ले लिया जा चुका है. आता येईल खऱ्या अर्थाने या गेमची मजा. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आलाय, परंतु विकेट गेल्यानंतर हा बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. त्यामुळे एक नवीन बॅट्समन मैदानामध्ये असेल आणि नवीन बॅट्समन आलाय प्रलेश. प्रलेशचा प्रलय या मॅचमध्ये पाहायला मिळेल का? सूरज आग ओकणारी बॅटिंग करेल का, की पुन्हा एकदा विरोधी टीम वरचढ ठरताना दिसेल? टीम मीटिंग थोडीशी कमी घ्यायला द्या, अंपायरला देखील ही विनंती आहे. खूप महत्त्वाचे सामने आज आपल्याला जवळपास 14 कव्हर करायचे आहेत, त्यामुळे टाईम लिमिट्स देखील आहेत, वेळेच्या मर्यादा आहेत, त्यावर नक्की लक्ष ठेवावं.
और पायनियर स्पोर्ट्स के कार्यकर्ताओं को भी मैं बहुत बहुत मुबारकबाद देना चाहूँगा। पायनियर है तो पॉसिबल है। 14 मैचेस एक दिन में कराना ये पायनियर ही कर सकती है। और आज से हमारा जो शेड्यूल है पैक रहेगा, लेकिन मज़ा भी तभी आएगा जब बैक टू बैक क्रिकेट। चांगला फटका, बॉल हवेत आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला आणि बॉल चालला सीमारेषा पलीकडे. अंपायरचा इशारा, 1 बाउंस ओव्हर द रूफ, 4 रन, चौकार. बेहतरीन टाइमिंग का मुजाहरा वहाँ पर पेश करते हुए बैट्समैन सूरज ने ये स्ट्रोक खेला। और ज़मीन के सूरज के खेल को देखने के लिए आसमान का सूरज जो है वो भी मध्यम हो चुका है। चांगली बॅटिंग भावाळ्याचा सूरज केने करताना दिसतो या मॅचच्या दरम्यान आणि खूप महत्त्वाचा रोल त्याचा, जी भूमिका आहे त्याची ती ते पार करत असताना या मॅचच्या दरम्यान. कारण सलामीसाठी आला होता, एका बाजूने ठाण मांडत बॅटिंग केली आणि आता बॅटिंग पॉवर प्ले आला, तर त्याचा रोल, त्याची भूमिका त्याला माहिती आहे. पहिल्या बॉलवर चौकाराने सुरुवात केली आणि आता या मॅचमध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 11 बॉलमध्ये रन करायचे आहेत 21. तो खेळतोय वैयक्तिक 23वर. पुढे टाकलेला बॉल ऑन ड्राईव्ह केला, डीपमध्ये फिल्डर धावतात बॉलच्या मागे. आउटफील्ड फास्ट आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये. 2 रन घेण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग यशच्या माध्यमातून. स्वतःला झोकून दिलं होतं यशने बॉलच्या मागे, भरपूर वेगाने आला होता आणि त्याचमुळे अमोल त्याला प्रोत्साहन देत आहेत. एक पल के लिए ऐसा लगा कि वो क्षेत्ररक्षक के पैर में जूते नहीं, स्केटिंग लगी हुई है, स्केट्स। जिस तरह से वो स्लाइड हुए आके, और वहाँ बल्लेबाज भी अपनी जान बचाने के लिए दौड़ रहे थे आग के ऊपर भागती हुई पॉपकॉर्न की तरह। और अब 47 रन बने हैं 4 विकेटों के नुकसान पर, अभी भी 21 की दरकार। अगदी बरोबर आहे. आता 19 रन करायचे असतील आणि यावेळेला फटका आणखीन एक चांगला आहे आणि अंपायरचा इशारा येतोय 4 रन. नऊ बॉलमध्ये आता 17 पाहिजेत. चला टीम मीटिंग घेऊ नका, अंपायर तुम्हाला वॉर्न करतायत. लक्षात घ्या, 9 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता. ज्या वेळेला 27 पाहिजे होते, त्यानंतर चौकार आला, 23 पाहिजे होते, त्यानंतर रन आले 2, 21 पाहिजे होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा येतोय चौकार. आता पाहिजे 17. येणारे बॉल शिल्लक आहेत 9. 2 ओव्हरमध्ये 27 रनची आवश्यकता असताना हे विश्लेषण आतापर्यंत झालं या ओव्हरचं. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर 2, तिसऱ्या बॉलवर चौकार. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु विकेट किपरचा वेध घेतला जाईल. बॅटला ब्रश होऊन बॉल जातोय आणि आता येतोय डॉट बॉल. डॉट बॉलचा दबाव झपाट्याने वाढतो हे दिसेल या मॅचमध्ये. जॉली स्पोर्ट्स कामतगर के गेंदबाज यॉर्कर बड़े आराम के साथ कर रहे हैं। वो बताता है कि उन्होंने कितनी तालीम ली है, प्रैक्टिस कितनी की है। 8 बॉलमध्ये आता 17 रनची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला सूरज, शफल झालाय सूरज, परंतु लाईन पूर्णपणे मिस केली आणि पुन्हा एकदा क्लीन बोल्ड होतोय. उल्लेख तुम्ही करत होता यॉर्करचा, किती सहजतेने यॉर्कर्स टाकतायत आणि खऱ्या अर्थाने त्याचमुळे नामोहरम करून सोडलंय बॅट्समनला. आणखीन एक धक्का इथे दिला जातोय बॉलर रितेशच्या माध्यमातून. कुणाल, यहाँ पर एक सवाल ये भी आता है कि 5वीं गेंद थी, 4 गेंदों में उन्होंने 10 रन ऑलरेडी बना लिए थे, तो एक बड़ा शॉट खेलने की ज़रूरत थी, लेकिन आंखें बंद करके अपने तीनों स्टंप खोलकर खेलना ये दानिशमंदी क्रिकेट नहीं हो सकता। और मुझे ऐसा लग रहा है कि यहाँ पर सूरज अगर खड़े रहते तो टीम के लिए फ़ायदा हो सकता था। खैर 15 गेंदों में 29 रनों की तूफानी पारी, 4 बल्कि 5 चौके लगाकर वापस लौटते हुए सूरज केनी. 7 बॉलमध्ये आता 17 रनची आवश्यकता आहे आणि खऱ्या अर्थाने जो सेट बॅट्समन होता तो आउट झाला, त्यामुळे दबाव पुन्हा एकदा शिफ्ट झालाय टीम शिवा स्पोर्ट्सवर. कारण 68 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता या टीमला आणि त्याच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र सूरजची भूमिका खूप महत्त्वाची होती. रन झालेत 51, 7-17 हे समीकरण. आणि याही बॉलवर बीट केले बॅट्समनला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचं षटक येईल आता हरीश सर आणि शेवटच्या ओव्हरमध्ये रन करायचे 17. चांगली बॉलिंग या ओव्हरच्या दरम्यान.
दबाव होता डॉट बॉलचा आणि त्याच दबावामध्ये आऊट झाला बॅट्समन सूरज आणि पाहता पाहता 3 डॉट बॉल कधी निघून गेले या ओव्हरमध्ये ते विरोधी टीमला समजलं देखील नाही, कारण पहिल्या 3 बॉलमध्ये रन आले होते 10. 9-17, 8-17, 7-17, अब जाकर देख रहे हैं तो 6-17. मतलब इसको कहते हैं गेंदबाजी किस तरह करनी है, और यॉर्कर का ब्रह्मास्त्र इस तरह इस्तेमाल किया अविनाश ने, फिर अविनाश के साथ साथ रितेश ने, धनराज ने 1 ओवर कर लिया है, रितेश ने 2 ओवर किए, अविनाश ने 2 ओवर किए, यानी कि आखिरी ओवर एक नए गेंदबाज को करना होगा. चला टीम मीटिंग तुम्ही पुन्हा एकदा घेताय, भरपूर वेळ तुम्ही घेतलाय, पुन्हा एकदा अंपायर तुम्हाला वॉर्न करतायत, लक्षात घ्या. शेवटचे 2 मिनिटं आहेत तुम्हाला लास्ट ओव्हर टाकण्यासाठी. 6 बॉल 17 ये एक ऐसा इक्वेशन है कुणाल जी, आई थिंक 2 दिन पहले आखिरी ओवर में 6 बॉल में 17 चाहिए थे 40+ में, और संजय ने वो 17 बना लिए थे. मतलब मेरे ख्याल से इस साल देखा हुआ एक बेहतरीन मुकाबला वो था जब हर किसी ने कहा था कि ये नहीं हो सकता. सुभाष ठाकरे हमारे साथ मंच पर बैठे हुए थे, अल्ताफ भाई भी हमारे साथ बैठे हुए थे, और उस समय सुभाष ठाकरे ने बोला कि इसके पास अगर बैट के रेंज में आया तो ये पूरा करेगा, और उसने किया. मेरे ख्याल से 6 बॉल में 17 हो सकते हैं. 6 बॉल 22, 6 बॉल 27 थोड़ा मुश्किल लगता है, लेकिन 6-12, 6-15, 6-17 ये हो सकता है. और सकारात्मक सोच रखकर जो इस वक्त बल्लेबाज मैदान पर है उनको खेलना होगा. अगदी बरोबर आहे, सकारात्मक दृष्टिकोन तुमचा पाहिजे आणि त्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे. 6 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता असेल. या मॅचमध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे प्रलेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे प्रयाग. प्रलेश आणि प्रयाग हे 2 मोठी नावं या मॅचमध्ये आता, आणि समोर आहे बॉलिंग मार्कवर मोहिल मात्रे. काल चांगली बॉलिंग केली होती मोहिलने डेथ ओव्हरमध्ये, आज देखील 6व्या षटकामध्ये आलाय. पहिला बॉल फुलटॉस होता, टर्न केलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. थ्रो चांगला आहे तो विकेट कीपर, एंडला फक्त 1 रन मिळते. बहुत असरकारक ब्रह्मास्त्र, डिपिंग डाउन दी ट्रैक, इस तरह का ये लोअर फुल टॉस था. और दुख की बात है कि उस बॉल को मैदान के बाहर नहीं भेज पाए, लेकिन मोहिल की तारीफ करने की. कल बीती रात जिस तरह से ग्रामीण क्रिकेट में उन्होंने गेंदबाजी की और मौका बनाया, और अमोल पाटिल ने कहा था कि मैंने उसे कहा, उसने वही किया. यावेळेला फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं जुळतंय, आणि ज्या वेळेला बॅटमधून आवाज आला त्याच वेळेला मोहर लागली होती बॉलवर 6 रनची. बाली ट्रॉफी षटकार ठोक डाला. जिस तरह से गेंद आई, अब इसको कहते हैं हैंड आई कोऑर्डिनेशन. जैसे ही आई बेसबॉल हिट, और न्यूयॉर्क यांकीज या बॉस्टन रेड सॉक्स के ओनर अगर देखते तो सीधा उसको कहते दोस्त आजा अमेरिका हमारी टीम के लिए बेसबॉल खेल ले. इस तरह का वो शॉट था, और इसको अब सराहना की जा रही है. डगआउट से भी स्कोर आगे बढ़ता हुआ. 54 यानी कि अब 14 रन और 58 रन झालेत, माफ करा, आणि आता 4 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता. 58 रन झालेत, 4 बॉल आणि 10 रन. 4 बॉल 10. अठ्ठावन्न रन झाले स्कोर बोर्डवर. 4 बॉलमध्ये 10 रनची अजूनही आवश्यकता असेल. मॅच पुन्हा एकदा कलाटणी येते या षटकाराने, कारण एक उत्तुंग षटकार आलाय बॅट्समन प्रयागच्या बॅटमधून. प्रयाग आणि प्रलेश यांचा जर प्रलय मैदानामध्ये आला तर हा सामना सोपा, आणि जर मोहिलने एक जरी डॉट बॉल इथे टाकला तर मॅच पुन्हा एकदा कठीण. 4 बॉल आणि 10 रन, फायटिंग मॅच. दोन्ही टीमने संघर्ष खूप चांगला केलाय. दोन्ही टीम चांगल्या खेळताना दिसल्यात. बॅट आणि बॉलमधलं तुंबळ युद्ध तुम्ही पाहिलं या मॅचच्या दरम्यान, आणि त्यामध्ये एका टीमला यश नक्की मिळताना दिसेल. गती थोडीशी कमी केली, आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत, मिड विकेट पर्यंत येत आहेत. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, 2रा रनचा प्रयत्न होतोय, आणि 2 रन पूर्ण होत आहेत. थ्रो करण्याची आवश्यकता होती का, आणि इथे आणखीन 1 रन ॲड होईल. 3 रन टीमच्या टोटलमध्ये. 4थ्या रनचा प्रयत्न, आणि आता 3 रन मिळतील. धाव रनसाठी मैदानामध्ये सुरू आहे. 7 रनची आवश्यकता. 3 बॉलचा खेळ शिल्लक. हरिसर या मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. दिस इज स्ट्रीट स्मार्ट क्रिकेट, मतलब मौका देखो और दौड़ जाओ. और गुलाबी रंग जो है वाकई में आज की दोपहर को गुलाबी कर दिया ये शिवा स्पोर्ट्स के गुलाबी रंग ने.
याद रहे ये गुलाबी रंग हरकत में तब आया था जब एक बंदी हुई थी और 2000 का नोट निकला था, और तब से लेके आज तक गुलाबी चल ही रहा है. अगदी बरोबर आहे. गुलाबी रंग तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय ठरला आणि आता पाहूया या मॅचमध्ये तोच रंग विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का. बॉल हवेत आहे, मिड विकेटला फिल्डर येत आहेत. जजमेंट पहा, काय झेल पकडलाय निहारने, आणि निहारने तर मात्र एक मोठा कहरच केलाय. निहार मुझे लगता है टीम के तारणहार बन के आए हैं, क्योंकि किसी ने सोचा भी नहीं होगा, 10 में से 9 लोगों को लगा होगा कि ये छूटा, लेकिन यही बात यहाँ पर निहार की भा गई कि उन्होंने कैच के लिए कोशिश की और उन्होंने कैच को करके दिखाया. मंजिल मिल जाएगी भटकते ही सही, मंजिल मिल जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. उसने कोशिश की, उसने ये नहीं सोचा मंजिल क्या है, कैच छूटेगा मैं कर पाऊंगा, ये नहीं सोचा. मैं फील्डर हूँ, मेरा काम है दौड़ना, और क्या ज़बरदस्त रेलगाड़ी की तरह दौड़ कर रहा है और उस कैच को अंजाम दिया. आई थिंक जॉली स्पोर्ट्स कामतगर के लिए मोहिल ने बहुत बड़ा विकेट लिया है. अगदी बरोबर आहे. भरपूर वेगाने बॉलवर धावत गेले. ज्या पद्धतीने विमान टेक ऑफ घेण्यासाठी स्पीड वाढवतो अगदी तसाच स्पीड वाढला, आणि काय जजमेंट, काय कॅच तिथे पाहायला मिळाली. निहारच्या माध्यमातून 2 बॉल आणि 7 रनची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन. एक मोठा फटका मॅचमध्ये शिवा स्पोर्ट्स, एक डॉट बॉल मॅचमध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर. चांगलं क्रिकेट ओव्हरऑल. स्ट्रायकिंग इनला खेळत असताना बॅट्समन प्रयाग ज्याने एक षटकार ठोकलाय. यावेळेला लेग स्टम्पवर पिच झालेला बॉल, अंपायर सिग्नल येतोय वाईड बॉल. आता मात्र मॅचमध्ये एकच फटका दूर आहे. कुठली टीम? एक डॉट बॉल आणि एक फटका दूर. फास्ट यॉर्कर करने चले गए, क्योंकि यॉर्कर इस टीम की खासियत है, और ऐसा करते समय लाइन से भटके. अब जो अच्छी गेंद करने का प्रेशर है मोहिल पर. 2 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. यावेळेला फटका हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत, जज करतायत. उंची जास्त गाठली असं दिसतंय, अंतर कमी आहे, आणि डीप मध्ये अमोल होते जे मगाशी विकेट किपिंग करत होते, परंतु त्यांना माहिती आहे सिच्युएशन काय आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण कुठे थांबायला हवं, आपल्याकडे अनुभव आहे, म्हणून त्यांनी लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं आणि तिथे एक चांगला झेल टिपत बॅट्समन प्रयागचा खेळ संपवला. आणि आता या मॅचमध्ये वरचढ आहे टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर, परंतु एक बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता. गोल्डन षटकार ठोकला तर शिवा स्पोर्ट्स जिंकण्या वाचून राहणार नाही. क्या कैच लिया अमोल ने. कल मैन ऑफ द मैच जीता था अमोल ने, और जो परफॉर्मेंस आज उन्होंने दिया है, सबसे बड़ी बात है अनुभव जो है ये सबसे बड़ा गुरु होता है. एक्सपीरियंस जो है, ठोकर खाए बगैर एक्सपीरियंस मिलता नहीं है. दुनिया में मुझे एक आदमी दिखा दो जो ये कहे कि मैंने बिना ठोकर खाए एक्सपीरियंस लिया है, कोई आगे नहीं आएगा. यू गॉट टू सी द फेलियर टू बिकम सक्सेसफुल. और अब यहाँ पर मोहिल मात्रे की तारीफ करूँगा. कल रात को जो निरंतरता उनकी गेंदबाजी में थी, देखिए वाइड बॉल करने के बाद 10 में से 9 गेंदबाज फुल टॉस करते हैं, स्लोअर वन करते हैं, लेकिन मोहिल मात्रे अपने क्रिकेट के ज्ञान के ऊपर वो कायम रहे और बल्लेबाज को शॉट खेलने के लिए ललचाया था. और अमोल पाटिल का कैच कुणाल आसान नहीं था. अपनी बाईं ओर जा रहे थे, आसमान में ऊपर से गेंद आ रही थी, और अमोल ने, लेकिन फिर भी अमोल ने अनमोल कैच लिया है, ऐसा हम कह सकते हैं. अगदी बरोबर आहे. अनमोल ती कॅचेस होती, आणि आता या मॅचमध्ये एक बॉलमध्ये 6 रन. गोल्डन षटकार जर आला मॅच फिनिश होईल, आणि सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन खेळताना दिसतोय सूरज भोईर. 1 बॉल 6. सूरजसाठी मोहिलने ब्रह्मास्त्र वापरलं, क्लीन बोल्ड केला आणि 5 रनने हा सामना जिंकलाय जॉली स्पोर्ट्स कामतगरने. हॅडलक शिवा स्पोर्ट्स, तुम्ही देखील खूप चांगला खेळ केला. पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता जाऊया लगेचच आपल्या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. तिथे जुळतील व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या सर आणि त्यांच्याचबरोबर आपल्या को अँकर रेश्मा मयेकर. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. कुणाल, मुझे मालूम नहीं मैन ऑफ द मैच किसे मिलेगा, लेकिन मैन ऑफ द मैच अगर क्रिकेटर को नहीं मिलता है तो यॉर्कर को ज़रूर मिलेगा, ऐसा मुझे लगा इस मैच में. ऑल द यॉर्कर्स बैंग ऑन टारगेट, विकेट टेकिंग डिलीवरीज, एंड द जॉब इज डन. कॉन्ग्रेचुलेशंस जॉली स्पोर्ट्स कामतगर फॉर विनिंग दिस विथ 5 रन्स.
चेक. हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. बाली ट्रॉफी 2021चा हा रंगतदार सोहळा आपण पाहत आहोत. याची देही याचा डोळा. बाली ट्रॉफी 2021चा हा रंगतदार सोहळा. आजचा दिवस आहे 6वा आणि 6व्या दिवसाची दुपारची सत्र अगदी जेवढं कडक ऊन आहे तेवढीच कडक बनलेली आहे. काय सामना झालेला आहे, चुम्मेश्वरी सामना झालेला आहे. तर चला आपण सामन्याच्या प्रेझेंटेशनकडे तर वळणारच आहोत, पण त्याआधी आपण वळूया आपल्या स्पॉन्सर्सकडे, कारण जर ते असतील तरच ही बाली ट्रॉफी आहे आणि आम्ही आहोत. तर चला थँक्यू बोलूया आपल्या सगळ्या स्पॉन्सर्सना. आय वुड लाईक टू थँक कपिल पाटील फाउंडेशन, माननीय खासदार श्री कपिल पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील आणि सिद्धेश पाटील, ज्यांनी जे आपण सगळे कलरफुल ड्रेस पाहतो ते स्पॉन्सर केलेले आहेत. ए भारत गॅस, जावेद दळवी आणि अस्फर बोलिन्स्कर साहेब गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर आहेत. मॅन ऑफ द मॅच त्यांच्याकडून कुक फूड सर्व लव. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क दयानंद चोरगे साहेब आणि त्यांचे सुपुत्र वीरेन चोरगे आणि विराज चोरगे. ट्रॉफी जे आपण पाहतो ते स्पॉन्सर केलेली आहेत. मीत फाउंडेशन महेश चौगुले, आपले लाडके आमदार, फर्स्ट प्राइज त्यांच्याकडून आहे. बी क्रीमी खुर्शीद फारीद आणि सैफ अन्सारी. प्रेझेंटेशन बॉक्स सध्या आम्ही जिथे उभे आहोत ते स्पॉन्सर आहे. मांगीलाल पालीवाल साहेब, मनी ट्रीज रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट, मॅजिक बॉक्स आणि सेकंड प्राइज सिटी. ताज गार्डन धाबा, अली अहमद, प्रेझेंटेशन बॉक्स स्पॉन्सर. HVPL डायरेक्टर मक्की पटेल साहेब आणि शाफिक भाई, फर्स्ट प्राइज सिटी. अक्रेलिक आर्ट 2चे पल्लन भाई यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची जी मार्बलची आपण ट्रॉफी पाहतो ती स्पॉन्सर केलेली आहे. पूर्वा कन्स्ट्रक्शन, पूर्वा रवी सावंत यांच्याकडून मॅजिक बॉक्स स्पॉन्सर आहे. बर्फानी बाबा, माननीय श्री चौधरी, मॅन ऑफ द सिरीज सिटी बाईक स्पॉन्सर आहे. 70-70 स्पोर्ट्सचे तारीफ सय्यद, आपले सुद्धा मनापासून आभार. योगेश कुमार अँड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, तेजस पाटील, 40+ फर्स्ट प्राइज स्पॉन्सर आहे. रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, दी यंग डॅशिंग, तारिक रईस, सुपर 6 वॉच स्पॉन्सर. फरहान पटेल, महापोलीची आन बान शान, फरहान पटेल साहेब आणि इरफान भुरे, महापोलीची आन बान शान यांच्याकडून जे आपण प्लेयर स्टँड बघतो, प्लेयर्स डगआउट बघतो ते स्पॉन्सर आहेत. RD धाबा, विनोदादा पाटील यांच्याकडून 10 सायकल परफॉर्मन्स ऑफ द डे साठी स्पॉन्सर आहे. परिणिती चौधरी, सतीश चौधरी, मॅन ऑफ द सिरीज बाईक ओपन साठी स्पॉन्सर आहे. SK स्पोर्ट्स महापोली, मॅन ऑफ द मॅच कॅप स्पॉन्सर शादाब खोटकर साहेबांकडून. त्यासोबतच ते बॅटचे होलसेल व्यापारी आहेत, आजच तिकडे सुद्धा व्हिजिट करा. O2 लाईफ ड्रिंकिंग वॉटर, फयाज अन्सारी आणि शाहिद पापा. मॅजिक बॉक्स आपण जे ते स्पॉन्सर केलेले आहेत. डी सकारिया, चेतन सकारिया आणि सादिक शेख. शेरवानी म्हटलं की फक्त आणि फक्त एकच डेस्टिनेशन, ते म्हणजे डी सकारिया. लाहोटी कंपाऊंडमध्ये आजच व्हिजिट करा डी सकारिया. SK एंटरप्राइजेस, यारो का यार शुमाइल सुसे, जॉली डिझायनर हरीश शेट्टी आणि विजय शेट्टी. डिझायनर दुनियातलं अनोखं नाव, वेगळं नाव, जॉली आणि फक्त जॉली. अब्दुल रहमान जयरुमी, आपलं सुद्धा मनापासून आभार. मांगीलाल पालीवाल साहेब, पुन्हा एकदा तुमचा आभार. अनिल गायकवाड साहेब, सुजित डोळे उर्फ पप्या, पराग पाटोळे, देवा फाउंडेशन, आपलं सुद्धा मनापासून आभार. रॉयल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, रोशन बागचे इरफान हदीस अन्सारी, आपलं सुद्धा मनापासून आभार. थैंक यू सो मच रेशमा. हम बहुत बहुत आभारी हैं महबूब गोरी फार्म सेंटर, सुभाष ठाकरे प्रेसिडेंट BCA ग्रामीण, वीरेन ठाकरे, धीरेन ठाकरे, जिन्होंने आखिरी दिन 6 फैंसी प्राइज स्पॉन्सर किए हैं. RK फ्रीट, MJ स्पोर्ट्स, रजी कुवारी, ग्यासुद्दीन शेख, परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए 15 बैट उन्होंने प्रायोजित किए हैं. ताज़ा किचन, ताबिर जयरूमी, मैन ऑफ द मैच के लिए डिस्काउंट वाउचर के स्पॉन्सर हैं. मनीष का आनंद नायडू, परफॉर्मेंस ऑफ द डे के लिए 5 साइकिल्स. जॉय कुमार एंड कंपनी, करसन फुलोरे, इंडिविजुअल फैंसी प्राइजेस 6 आखिरी दिन उनके द्वारा दिए जाएंगे. गैलेक्सी मोटर, पापा भाई खाड़ी पार, फ्यूचर टेक एलिवेटर्स, शोएब जिलानी और अदनान अंसारी. 5 फॉर्चून रियल्टर्स, मुशीर नाचन, सादात पटेल और विष्णु चंदे हमारे टॉस बॉक्स के स्पॉन्सर. लेट्स सी हु विंस द टॉस. भारत नुस्खाए अरेबिया, जाफर शेख. चोचास अखाड़ा, सेहतमंद रहने का एक बड़ा नाम, चोचास अखाड़ा, इरफान चोचा, रिजवान शेख. रोलेक्स मेडिकेयर, फहद दलवी, मनसब बुल्ला, टॉस विनिंग कैप्टन के लिए एक सुंदर किट बैग. सिमना आरओ प्लांट मैन्युफैक्चरर, आसिफ शेख जो कि समाजवादी पार्टी के माइनॉरिटी सेल के उपाध्यक्ष है. एवन चिकन सेंटर, अतीक भाई, अमन टूर्स एंड ट्रैवल्स, गुलाम साबिर, रुपेश यादव देवले, जिन्होंने तीसरा पुरस्कार ये प्रायोजित किया है सिटी BC4 फॉर्मेट में.
कशिफ मुरुमकर तलौली जिन्होंने तीसरा प्राइज़ स्पॉन्सर किया BCA ग्रामीण में, सुजीत नामदेव पाटिल खांडवड़ NK स्पोर्ट्स जिन्होंने BCA ग्रामीण के लिए दूसरा प्राइज़ स्पॉन्सर किया है, बिस्मिल्लाह मोटर्स के रिजवान फ़की जिन्होंने ORLS एनर्जी ड्रिंक स्पॉन्सर किया है, महेश सुदाम राउत सिटी क्रिकेट का चौथा इनाम उन्होंने स्पॉन्सर किया है, सिद्धि इवेंट्स और शेरू केटरर्स इनका भी बहुत बहुत शुक्रिया। पुन्हा एकदा आमच्या सगळ्या स्पॉन्सर्सचं बाली ट्रॉफी 2021 मध्ये खूप खूप मनापासून आभार आहे की थँक्यू सो मच, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत आणि म्हणून बाली ट्रॉफी आहे. चला तर वळूया एक उन्हामध्ये जसा कडकदार सामना झाला होता त्या सामन्याच्या प्रेझेंटेशनकडे. शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला कळत नव्हतं की तेरी या मेरी किसकी जीत होने वाली है, आणि त्यासाठी आपण गेस्टना इथे आमंत्रण करू इच्छिया. सर्वप्रथम अनंता यानी आमच्यासोबत जुळायचं आहे. अनंता जाधव, उसके बाद मुजीब शेख, नईम शेख, अरफत खरबे और शोएब गौरी. इन सभी लोगों से प्रार्थना है हमारे साथ जुड़ना है. We would like to call our special guest. अरफत खरबे आ चुके हैं, उनके साथ में शोएब गौरी आ चुके हैं. मैं नईम शेख, मुजीब शेख और अनंता जाधव आपसे गुजारिश करूंगा हमारे साथ जुड़ जाए. मुजीब शेख पर्दे के पीछे रहते हैं मुजीब भाई और हमेशा सारे काम निपटाते हैं. नईम शेख साहब, आपका तहे दिल से इस्तकबाल है, क्रिकेट को बहुत चाहने वाले हमारे शेख साहब. और अब हमारे साथ जुड़ने जा रहे हैं अनंता जाधव. आइए अब इनामों की शुरुआत करते हैं. पहला इनाम है सुपर 4 जिसके स्पॉन्सर हैं जावेद दलवी और असफर बोलिंसकर. गैस का ये नायाब तोहफा आइए देखते हैं किसे मिल रहा है. बघा सुपर फोरचं जे पारितोषिक आहे ना ते जिंकणाऱ्या नाही तर हरणाऱ्या टीम मधील प्लेयरला आहे. सो सुपर 4 ऑफ द मॅच गोज टू सूरज केने फ्रॉम शिवास 11. जोरदार टाळ्या द्या सूरज. जर तू आमचा आवाज ऐकत असशील तर कृपया करून तुला प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. सूरज को ये पुरस्कार मिला है और देखने वाली बात ये होगी कि सूरज अगले पूरे जो सीज़न अभी बचा है उसमें अच्छा खेले, ये मुबारकबाद हम दे सकते हैं. मुजीब शेख के दस्ते मुबारक से ये खूबसूरत तोहफा इस वक्त दिया जा रहा है सूरज को. सूरज के बल्ले से सर 5 शानदार चौकार आज हमने देखे. एक सूरज आसमान में तप रहा था, दूसरा सूरज ज़मीन पर तप रहा था. दोनों सूरज ने एक दूसरे को सलामी दी. आइए अब चलते हैं सुपर 6 अवार्ड की तरफ, जिसे पुरस्कृत किया है तारिक रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स, जिन्होंने कलाई की एक बेहतरीन घड़ी ये प्रायोजित की है. देखना है किसे ये अवार्ड मिलता है. सुपर 6 ऑफ द मैच गोज टू अरविंद फ्रॉम जॉली स्पोर्ट्स कामतगर. जोरदार टाळ्या द्या अरविंदसाठी. क्या बात आहे. ज्याच्या बॅटमधून 2 शानदार बाली ट्रॉफी षटकार आलेले आहेत. अभिनंदन अरविंद और नईम शेख साहब के हाथों ये अवार्ड उनको दिया जा रहा है. बहुत चपल क्षेत्ररक्षक भी है अरविंद, और अभिनंदन आपका. इसी तरह 6 मारते रहिए और घड़ी जीतते रहिए. अब हम चलते हैं मैन ऑफ द मैच, सबसे बेहतरीन और बड़ा पुरस्कार मैन ऑफ द मैच. बघा मॅन ऑफ द मॅच जो प्लेयर ठरलेला आहे त्याने शेवटच्या ओव्हर पलटून टाकली, मॅच पलटून टाकली, पूर्ण गणित पलटून टाकलं आणि बाली ट्रॉफीमध्ये तो खरंच आजच्या सामन्यातला हिरो बन. मॅन ऑफ द मॅच गोज टू द वन अँड ओनली मोहिल फ्रॉम जॉली स्पोर्ट्स कामतगर. क्या बात आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेऊन ठरलेला आहे नायक. क्या बात है. 6 बॉल 17 चाहिए थे और मोहिल मात्रे ने 3 विकेट अपने ओवर में ली. आइए शोएब गौरी साहब आपके हाथों से जावेद दलवी और असफर बोलिंसकर इसका ये नायाब तोहफा आपका हुआ. मुजीब शेख साहब से मैं दरख्वास्त करूंगा एक और तोहफा जावेद दलवी और असफर बोलिंसकर ए भारत गैस का आपको इनायत कर रहे हैं. अब मैं नईम शेख साहब से दरख्वास्त करूंगा कि आपको एक और तोहफा दे रहे हैं, उसे कबूल करें. अब यहाँ पर मैं अरफत खरबे इनसे गुजारिश करूँगा कि ताज़ा किचन का ये ताबी का वाउचर आपको इनायत करें. शोएब गौरी द्वारा डी साकरिया का खूबसूरत बैग.
अरफत भाई द्वारा SK स्पोर्ट्स महापोली जो कि शादाब कोटकर टेनिस क्रिकेट बैट के होलसेलर है, उन्होंने पुरस्कृत की हुई है टोपी। अब नईम शेख साहब द्वारा नीलेश पाटिल और सुकेश डाकी अंजूर की A1 जोड़ी द्वारा स्पॉन्सर किया गया फ्रूट बास्केट। और सबसे आखिर में एक्रेलिक आर्ट 2 के अतीक पल्लन द्वारा स्पॉन्सर की गई मार्बल की ये ट्रॉफी मुजीब शेख के हाथों दी जा रही है मोहिल मात्री को। तो बहुत बहुत शुक्रिया शोएब गोरी, अरफत खर, नईम शेख, मुजीब शेख, धन्यवाद। तमाम हमारे सारे स्पेशल गेस्ट को फिर से एक बार थैंक यू सो मच। आणि आता सोबत आहे मोहिल। क्या बात आहे मोहिल, एकदम हँडसम यंग डॅशिंग पर्सनॅलिटी आणि तेवढंच चांगलं कामसुद्धा केलेलं आहे ग्राउंडवरती मोहिल तू। शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेणं किती प्रेशर होता, कॅप्टनने काय सांगितलं होतं आणि कसं खेळायचं होतं? प्रेशर तर नव्हता तेवढा, पण भरोसा होता टीमला की मी ओव्हर काढू शकतो, तर मला दिला। तुला स्वतःला जर स्वतःच्या ती शेवटची ओव्हर डिस्क्राईब करायची असेल, संदर्भ करायचा असेल त्याच्याबद्दल, तर काय करशील? काय ना, दोन्ही साईडला पल्ला भारीच होता। क्या बात आहे, दोन्ही साईडला पल्ला भारी होता आणि शेवटी बाजी जॉली स्पोर्ट्स कामतघरने मारलेली आहे। काय सांगशील, BC4चा जो फॉर्मॅट आहे यंग लोकांना खेळवणं, तितकेच तुमच्या टीममध्ये एक्सपिरियन्सवाल्यांना पण खेळवणं, म्हणजे दोन्ही गोष्टींचा तालमेल अगदी बरोबर होतो बाली ट्रॉफी 2021मध्ये, त्याबद्दल काय सांगशील? बाली ट्रॉफी खेळायचं म्हटलं तर स्वप्न असतो, हर एक ज्युनियर प्लेअरचा असतो आणि तो बाली सरांनी पूर्ण केला आमचा। अर्थात 1987ला तेजाब पिक्चर आल्यानंतर एक नाव पूर्ण भारतात पॉप्युलर झालं, मोहिनी, आणि बाली ट्रॉफी संपल्यानंतर एकच नाव पॉप्युलर होणार आहे, ते आहे मोहिल। मोहिल आणि मोहिल म्हणजे ज्या पद्धतीने तू यॉर्कर टाकले, तुझ्या संघात यॉर्करचे बादशाह आहेत, म्हणजे अवी म्हणा, ज्याप्रमाणे रितेशने टाकले, तू टाकले, यॉर्करसाठी काय विशेष मेहनत घेत असता तुम्ही? प्रॅक्टिस तर सर्वांची असते आणि एकत्र प्रॅक्टिस करतो, त्यामुळे फायदा होतो आम्हाला। मित्रांनो, हे आहेत मोहिल मात्रे, यॉर्करचं माहेरघर म्हणजे जॉली स्पोर्ट्स कामतघर। अभिनंदन तुझा संघ आणि चांगलं खेळत राहा। थँक्यू सो मच, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पुढच्या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा। तर हा होता मोहिल मात्रे आपल्यासोबत, ज्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये केला आहे चमत्कार, म्हणून जिंकलेली आहे कामतघर संघ। लगेच वळणार आहोत आपण पुढच्या ऑन गोईंग मॅचकडे, धावत पळत जोरात जाणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे। ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स। Thank you Harish and thank you Reshma. Back to cricket now. You are watching Indian Super से ऊपर शो, आए दिन बाहर के बाली ट्रॉफी 2021। वेलकम